मतदार याद्यांच्या भ्रष्टाचारावर आधारित हे निवडून आलेलं सरकार आहे. संपवलाच पाहिजे, नक्षलवाद हा संपवलाच पाहिजे. आपण सगळ्यांनी त्या नक्षलवाद विरोधी मोहिमेमध्ये सहभागी झालं पाहिजे. त्या कोणीच राजकारणाबद्दल बोलायचं नाही, कारण का तुम्ही राजकारणात नाही. ही कोणती अभिव्यक्ती दाबण्याची पद्धत आहे? सगळ्यात जास्त त्रास आज जर या हुकुमशाही राज्यव्यवस्थेला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हेडगेवारांचा फोटो आलेला आहे, बुलेटवर त्यांच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसलेले आहे. कोर्टात बोला हे म्हणणं सोपं आहे, कारण की कोर्टाच्या चार भिंतींमध्ये काय झालं आहे बरेचदा बाहेर समजत पण नाही आणि आजकाल समजूसुद्धा दिलं जात नाही. हे तर डॉक्टर आंबेडकरांचा हात सोडल्याशिवाय बोलत पण नाही. एक बोट तर यांचं महात्मा गांधींच्या हातात आहे. सातत्याने आपण पाहतो की विसंवादाचे वादळं तयार केले जातात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. आपण सतत स्वातंत्र्य 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 हक्क 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 हे म्हणतो, पण हे विसरतो बरेचदा की त्या प्रत्येक हक्कासोबत आपली जबाबदारी आहे. हे विसरतो आपण की त्या प्रत्येक स्वातंत्र्यासोबत आपलं उत्तरदायित्व आहे. आणि त्यामुळे सत्तास्थानी कोणी गेला, मोठ्या पदावर कोणी व्यक्ती पोचला, अधिकार पदावर कोणी पोचला की त्याची अभिव्यक्ती ही अरेरावी पूर्ण का होते, हा खरा महाराष्ट्रासमोरचा नाही, भारतासमोरचा प्रश्न पण नाही, तर सगळ्या जगासमोरचा प्रश्न आहे. हे डोनाल्ड ट्रम्पनी सुद्धा सिद्ध केले की अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, तर मग कर्तव्यांची जाणीव कोण ठेवणार? आपण काही बोललो की लगेच त्याच्याबद्दलचं काहीतरी गुन्हासुद्धा दाखल होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. पण राजकीय नेता काही बोलतो, काहीही म्हणतात. ते स्त्रियांच्या समोर, स्त्रिया त्यांच्या मंचावर असताना त्या म्हणतात, ते विरोधी पक्षांना म्हणतात ते नेते की असा आला तर मी घालून टाकीन, हे करून टाकीन. त्यांच्यावर काहीच होत नाही. आणि मग प्रश्न पडतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं सत्य काय आहे? हे स्वातंत्र्य केवळ ज्यांच्याजवळ अधिकार आहे, ज्यांच्याजवळ शक्ती आणि ताकद आहे, ज्यांच्याजवळ सत्ता आहे, त्यांनीच वापरायचं आहे का? सामान्य माणसांनी विरोधसुद्धा करायचा नाही. सामान्य माणसांनी एखादी गोष्ट चुकीची आहे हे सुद्धा म्हणायचं नाही. आपलाच पैसा, जनतेच्या करातून जमा केलेला पैसा, त्याचा कसाही वापर होत असेल तरी आपण ते सहन करायचं, कारण की आपण सत्ताधीश नाही. मग माझ्यासारखे जे असतील, आम्ही ठरवलं असेल की कोणत्याच निवडणुकीत उभं राहायचं नाही, मग आम्ही बोलायचंच नाही काय? मग ते म्हणतात की तुम्ही वकील आहे, तुम्ही राजकारणाबद्दल बोलायचं. कोणी डॉक्टर असेल, कोणी नर्स असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी शिक्षक असेल, कोणी शेतकरी असेल, त्या कोणीच राजकारणाबद्दल बोलायचं नाही, कारण का तुम्ही राजकारणात नाही. ही कोणती अभिव्यक्ती दाबण्याची पद्धत आहे? प्रश्न आमच्याबद्दलचे असतात. राज्यसत्ता आम्ही तुमच्या हातात दिलेली आहे आमच्यासाठी निर्णय घेण्यासाठी. मग आमच्यासाठी घेताना ते निर्णय चुकत असतील तर आम्हीच सांगायचं नाही, कारण की आम्ही राजकारणात नाही. निर्भय बनवच्या वेळेस सुद्धा हाच प्रश्न आला. अनेक जण माझ्यावर टीका करायची की वकील आहे, कोर्टात बोला. कोर्टात बोला हे म्हणणं सोपं आहे, कारण की कोर्टाच्या चार भिंतींमध्ये काय झालं आहे बरेचदा बाहेर समजत पण नाही आणि आजकाल समजूसुद्धा दिलं जात नाही. पण सोप्या भाषेत बाहेर येऊन कायदे सांगतात, सोप्या भाषेत लोकांना समजेल अशा पद्धतीने एखाद्या केसबद्दल सांगतात आणि मग लोकांना आमचं सत्य कळते, त्याच्यामुळे तुम्ही बोलायचं नाही असं सांगण्यात. आणि म्हणून प्रश्न हा संवादाचा आहे. संवादातून विसंवाद वाढत असेल, वादविवादसुद्धा होत असेल, पण पुन्हा त्याच्यातून संवादच निर्माण झाला पाहिजे. यालाच तर लोकशाही आपण म्हणतो. पुण्यासारख्या ठिकाणी, महाराष्ट्राच्या ठिकाणी सगळ्यांनी पाहिलेलं आहे की लोकमान्य टिळकांचा नागरकरांचा वाद होता, गांधी आणि आंबेडकरांचा वाद होता. प्रत्येक काळामध्ये त्या महान व्यक्तींचा वाद होता. याचा अर्थ त्यांच्यामध्ये संवाद नव्हता असं नाही. गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये जे मुलाचं आणि पित्याचं नातं होतं ते सुद्धा काही जणांनी मांडलेलं आहे, रावसाहेब कसबेसारख्या लोकांनी. त्यामुळे आपण विसंवादातून संवादाकडे जाण्याच्या खिडक्या दारं बंद करायला नको, हे भारतीय संविधान आपल्याला सांगते. आणि त्याबद्दलचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. स्वतःच यांनी एक वैचारिक गोंधळाची परिस्थिती तयार केलेली आहे. जे सत्ताधारी आहेत, सत्ताधीश आहेत, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वैचारिक गोंधळाचा चिखल तयार केलेला आहे.
आता कमळच जर चिखलाला घाबरत असेल तर आपण काय करायचं? आपण बोलणार लोकशाहीबद्दल. तुम्ही जो चिखल केलेला आहे त्याच्यामधून सुद्धा उभं राहून आम्ही बोलणार. कारण की काही भाग दलदलीचा असतो, पण काही भूभाग हा असतो जो सुपीक असतो वैचारिक दृष्टिकोनातून. तसा सांगली जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्हा आहे. आणि मला नेहमी वाईट वाटते याचं की सांगली जिल्ह्यामधून असे काही किडे तयार झाले जे अत्यंत विद्वेषाचं वातावरण महाराष्ट्रात पसरवत आहेत. आपल्या सगळ्यांना वाईट वाटलं पाहिजे याचं. स्वराज्यशास्त्र न समजून घेता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं. हिंदुत्व म्हणजे काय हे समजून न घेता हिंदुत्वाचा विचार सोडला म्हणून आम्ही असं असं केलं असं सांगून पळपुटेपणा करायचं. या सगळ्या गोष्टी ज्या आजूबाजूला सुरू आहेत त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर दाखवणाऱ्या आहेत. मी तसे उदाहरणंसुद्धा आपल्या समोर मांडणार. आता इथे सगळेजण बसलेले किंवा बरेच जण बसलेले, हे जसं धनाजी गुरव साहेबांनी म्हटलं तसं जनसुरक्षा कायदा जर आला जो आता मांडलेला आहे तर आम्ही सगळेजण पोटेन्शियल आरोपी आहे. अटक होण्यायोग्य व्यक्ती इथं बसलेले आहेत काही. जनसुरक्षा कायदा आला तर मला याच विषयावर आज बोलायचं आहे की अभिव्यक्ती जशी आपली सामान्य नागरिकांची आहे तशी अभिव्यक्ती सरकारची सुद्धा आहे. सरकारला सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पोलिसांना सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आणि त्यांना त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा चांगला वापर करता आला पाहिजे. म्हणून गुड फेथची कन्सेप्ट कायद्यामध्ये सांगितली की त्यांनी केलेलं कोणतंही काम साधारणतः सद्भावनेतून केलेलं आहे असं समजायचं आपण. म्हणून त्यांच्यावर सातत्याने आपण आरोप करायचे नाही. याचा अर्थ त्यांच्या कामाचं विश्लेषण नाही करायचं असा नाही. प्रत्येकच जण जर सरकारवर, सरकारी यंत्रणेवर, पोलिसांवर आरोप करत राहिले तर ते कामच करू शकणार नाही. आणि त्यामुळे भारतीय संविधानातून आलेली संकल्पना वेगवेगळ्या कायद्यांमध्ये रिफ्लेक्ट झालेली आपल्याला दिसते की सरकारी यंत्रणेद्वारे काही काम केलं असेल तर त्यांनी ते सद्भावनेतून केलेलं आहे असं आपण प्रथमदर्शनी मान्य केलं पाहिजे, अशी ती संकल्पना आहे. आणि मग प्रश्न येतो की सगळे पोलीस वाईट आहेत का? मुळीच नाही. सगळे राजकीय नेते वाईट आहेत का? मुळीच नाही. भाजपमध्ये सगळे लोक बदमाश आहेत का? मुळीच नाही. सगळे वकील बदमाश आहेत का? नाही. सगळे डॉक्टर किडन्या काढून विकतात का? नाही. अनेक चांगले लोक या सगळ्या यंत्रणांमध्ये आणि व्यवस्थांमध्ये असल्यामुळेच या व्यवस्था आणि यंत्रणा सुरू आहे. आता ते अनेक जे चांगले लोक आहेत त्यांना आपल्याला आणखी जास्त प्रभावित करून त्यांच्या समोर जेव्हा काहीतरी असंविधानिक होत असेल तेव्हा त्याला नाही असं म्हणणं शिकवायचं आहे. त्यांना आपल्याला सांगितलं पाहिजे त्या चांगल्या लोकांना या सगळ्या यंत्रणेतल्या की तुमच्यासमोर जर काही असंविधानिक घटना बाह्य होत असेल तर तुम्ही त्याला उभं राहून नाही म्हटलं पाहिजे, नकार दिला पाहिजे. जनसुरक्षा कायदा जो आहे तो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आणण्याचा प्रयत्न झाला. जस्ट लोकसभा इलेक्शन झालेल्या होत्या आणि त्यांना लक्षात आलं की जे स्वतंत्रपणे विचार करणारे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून जी मोहीम चालवण्यात आली त्याच्यातली एक निर्भय बनो ही मोहीम आहे. महाराष्ट्रामध्ये त्याचा खूप मोठा परिणाम लोकसभा इलेक्शनमध्ये दिसला आणि त्यामुळे हे लोक आपले शत्रू आहेत. मग यांना थांबवण्यासाठी काही केलं पाहिजे. कारण हे तर घटनेबद्दल बोलतात, हे तर संविधानाबद्दल बोलतात, हे तर डॉक्टर आंबेडकरांचा हात सोडल्याशिवाय बोलत पण नाही. एक बोट तर यांचं महात्मा गांधींच्या हातात आहे. याच्यामुळे ते घाबरले आणि त्यांनी एक कायदा आणण्याचा प्रयत्न केला, जनसुरक्षा कायदा. तेव्हा खूप विरोध झाला. त्यामुळे त्यांनी ती जी योजना आहे ती थंड्या बस्त्यात टाकली. पुन्हा अचानक यांचं सरकार आलं. भ्रष्ट मार्गाने निवडून आलेलं आहे सरकार. आम्ही आपल्याला सांगितलं ते कसं आहे. ते आले सरकारमध्ये पण अशा मेजॉरिटीने आले की एवढं राक्षसी बहुमत कोणालाच वाटलं नव्हतं की मिळेल आणि त्यांना मिळालं. आणि त्यांना ते मिळाल्यामुळे त्यांना आता लक्षात आलं की आपण कोणत्याही प्रकारचे कायदे पारित करून घेऊ शकतो. आणि त्यांनी पुन्हा हा कायदा मांडला आणि त्यांनी सांगितलं की नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी आम्ही हा कायदा आणलेला आहे. मगाशी यांनी उल्लेख केला जातनिहाय जनगणनेचा.
नरेंद्र मोदींनी तर राहुल गांधींना सुद्धा सतत जातनिहाय जनगणना असं म्हणतात. त्यामुळे व्हिडिओ आहे त्याचा माझ्याजवळ. त्यांनी म्हटलं आहे की राहुल गांधी हे शहरी अर्बन आहेत, शहरी नक्षल आहेत, अर्बन नक्षल आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे. कारण की ते जातीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न या मागणीतून करत आहेत. हा शब्द जो प्रचलित केला त्यांनी, शहरी नक्षल, हा भीतीतून निर्माण झालेला शब्द आहे, त्यांना वाटलेल्या भीतीतून निर्माण झालेला. एकीकडे सांगतात की आम्ही गडचिरोलीमध्ये सगळा नक्षलवाद संपवला, आम्ही इकडे संपवलाच पाहिजे, नक्षलवाद हा संपवलाच पाहिजे, आपण सगळ्यांनी त्या नक्षलवाद विरोधी मोहिमेमध्ये सहभागी झालं पाहिजे. कारण की आपला सामान्य माणसांचा हिंसेला विरोध आहे आणि जो रक्त काढणाऱ्या हिंसेला जसा आमचा विरोध आहे, हाणामारी करणाऱ्या हिंसेला जसा आमचा विरोध आहे, तसं संविधानाला शस्त्र बनवून नागरिकांवरच चालवण्याला सुद्धा आमचा विरोध आहे. हे सुद्धा आपण सांगितलं पाहिजे. जनसुरक्षा कायदा हे सरकार विरोधी असलेल्या लोकांचा आवाज दाबण्याचं एक तंत्र म्हणून जरी आणलेला असला तरीसुद्धा महत्त्वाचा भाग त्याच्यातला हा आहे की यांनी घाबरून हा कायदा तयार केलेला आहे. त्यामुळे मी लेख लिहिला होता सकाळमध्ये, याचा अक्षर खूप लहान आहेत, पण मी असं लिहिला होता लेख की जनसुरक्षेचे आवरण, स्वरक्षेचे राजकारण. यांना स्वतःची रक्षा करायची, यांना घाबरलेले आहेत हे जे भ्रष्ट मार्गाने निवडून येतात, ज्यांना माहिती आहे की आपल्याला तसा लोकाधार नाही, मतदारांचा आधार नाही, आपण निवडून आलो आहे ते कसे आले आहेत ते माहिती आहे त्यांना, काही वर्षांनी ते सिद्ध होईल. त्यामुळे स्वतःच्या राजकारणाचं रक्षण करण्यासाठीचा हा कायदा आहे, ज्याच्यामध्ये कोणीही आपल्या विरोधी बोलेल तर त्यांना आपण दाबून टाकू शकलो पाहिजे. मग यांनी याच्यात काय केलं, 3 सदस्यीय समिती नेमली की कोणी जर विरोध असेल त्यांचा तुमच्यावर काहीतरी केस टाकल्यावर या कायद्यानुसार, तर त्या 3 सदस्यीय मंडळाकडे जाईल. मध्ये 3 सदस्य कोण असतील, जे सरकारच नेमेल ते 3 सदस्य असतील. याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टापर्यंत कुठेही अपील करायची आपल्याला परवानगी नाही, अधिकारच नाही. डायरेक्ट हायकोर्टामध्ये जायचं, सुप्रीम कोर्टात जायचं. आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट तरी का ठेवला यांनी? आणि याला कारण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सगळ्यात जास्त त्रास आज जर या हुकुमशाही राज्यव्यवस्थेला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. कारण की आंबेडकरांनी ती रचना करताना त्याच्यात लिहिलं की डिस्ट्रिक्ट कोर्टपेक्षा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट वेगळे आहेत. डिस्ट्रिक्ट कोर्टसारखे प्रोसिजरल कोर्ट म्हणजे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट नाही, तर ते रीट ज्युरिडिक्शन आहे. त्यांना एखादा विषय स्वतःहून घेण्याचे अधिकार आहे, त्याचप्रमाणे त्यांना एखादा प्रश्न त्यांच्यासमोर मांडल्यावर त्याच्याबद्दल व्यापक निर्णय देण्याचे सुद्धा अधिकार. ज्या प्रेयर त्याच्यामध्ये केला असेल तेवढ्यापुरती मर्यादितसुद्धा राहिले नाही तरी ते चालेल, एवढे त्यांना अधिकार दिलेले आहेत. त्याच्यामुळे ते कॉन्स्टिट्युशनल कोर्ट आहे, ते संविधानिक कोर्ट आहेत. आणि हे संविधानिक कोर्टाची रचना आंबेडकरांनी जी केली त्याचा सगळ्यात मोठा अडथळा हुकुमशाही व्यवस्थेसमोर आहे. आणि म्हणून मग त्यांनी या कायद्यामध्ये ठेवलं की तुम्ही डायरेक्ट हायकोर्टात जाऊ शकता म्हणजे काय, संविधानाने आपल्याला अधिकारच दिलेला आहे म्हणून त्यांना ते लिहावं लागतं, नाही तर त्यांनी तो सुद्धा अधिकार काढून टाकला असता. मग आपल्याच 3 सदस्यीय मंडळासमोर केस चालवायची, त्यांनी आपलं ऐकून घ्यायचं, का आपल्यावर हे कलम लावले, कशासाठी गुन्हा नोंदवला हे सांगण्याचं बंधन त्यांच्यावर नाही असं कायद्यात म्हटलेलं आहे. म्हणजे नैसर्गिक न्यायतत्वाचे सगळे नियम पायमल्ली उडवून ज्या प्रकारची एक हिंसक अभिव्यक्ती या कायद्याच्या माध्यमातून सरकारने आपल्यासमोर मांडलेली आहे, तिला आपण विरोध पण करायचा नाही, त्याच्याबद्दल काही म्हणायचं पण नाही. माझं खरं तर आव्हान आहे विधिमंडळातल्या सगळ्या आमदारांना की त्यांनी आपलं डोकं ठिकाणावर ठेवून या कायद्याबद्दलचा विचार करावा आणि तिथे मतदान करावं. तुम्ही जर खरोखर शिकलेले असाल, तुमचं डोकं जर खरोखर ठिकाणावर असेल, मी त्या आमदारांना म्हणतो जे निवडून आलेले आहेत सगळे आमदार, कोणत्या एका आमदाराला म्हणत नाही, त्याच्यामध्ये काही जण मंत्री झालेले असतील, उलट मंत्री झालेले अनेक जण तर बिंडोक अशा स्वरूपाचे आहेत. आपण हे पाहिलेलं आहे. काही वक्तव्य करतात जे वक्तव्य मान्य नाही संविधानाला, तशा प्रकारचे वक्तव्य करणारे लोक जर मंत्री होत असतील आणि मग एखादा माणूस सांगत असेल की तुमच्या शाळेतली पटसंख्या तुम्हाला वाढवायची आहे का, मग आम्ही कसं सरकार फोडून पळून नेले होते तसे तुम्ही दुसऱ्या शाळेतले विद्यार्थी पळून आणा, अरे हे काय मंत्रिपदावरच्या व्यक्तीचं काम आहे काय असं सांगणं, हे वक्तव्य बरोबर आहे का?
तुम्हीच आम्हाला मुद्दे देता बोलण्यासाठी आणि आम्ही त्याच्याबद्दल नेमका आक्षेप घेतला तर तुम्हाला काय राग येतो? तुम्ही चांगलं बोला ना, तुम्ही चांगलं वक्तव्य करा. चांगलं वक्तव्य नुसतं करता येत नाही, त्यासाठी चांगला विचार करता आला पाहिजे. तुमच्या डोक्यात विचारच नसल्यामुळे आणि केवळ अविचार असल्यामुळे सतत राजकीय पक्षाची लाथाडी, सतत कोण मोठा आहे कोण लहान आहे याच्या संदर्भातलं बोलणं, सतत चिडवल्यासारखं बोलणं. संसदेमध्ये जे सुरू केलेलं आहे ज्यांनी 2014मध्ये, त्या व्यक्तीचं तर नाव घेण्याची सुद्धा गरज नाही, लोक लगेच ओळखतात. गुंड बदमाश माणसं आता कायदे करायला लागले. त्यामुळे प्रश्न निर्माण झालेला आहे संविधानिक नीतिमत्तेचा आणि त्याबद्दलचा आपण विचार केला पाहिजे. मी काही गोष्टी मुद्दाम हे आणलेल्या आजच्या पेपरमध्ये सगळ्यात आल्या, म्हणजे एका पेपरची जाहिरात करायची नाही म्हणून मी असं दाखवते तुम्हाला. याच्यामध्ये बातमी आलेली आहे ती मी फक्त वाचून दाखवते तुम्हाला. याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, थरूर यांच्या आडून काँग्रेस लक्ष, अनेकांची झोप उडेल पंतप्रधानांचा टोला. केरळमधील विजिंगम आंतरराष्ट्रीय बंदराच्या राष्ट्रार्पण सोहळ्यात काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या उपस्थितीहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काँग्रेसला लक्ष्य केले. थरूर यांच्या उपस्थितीमुळे अनेकांची झोप उडेल असा टोला त्यांनी मारला. आता सतत टोले मारायचे, सतत हे बोलायची काही गरज आहे का? एवढं तुम्ही चांगलं काहीतरी तिथे आंतरराष्ट्रीय बंदर तयार करताय, तुम्ही आंतरराष्ट्रीय बंदराबद्दल बोला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आंतरराष्ट्रीय बंदरांची एक व्यवस्था तयार केली त्याच्याबद्दल बोला, त्या योजनेबद्दल बोला, त्याच्यातून होणाऱ्या व्यापाराबद्दल बोला. एखादा त्या भागाचा खासदार असेल, तो तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, त्या राज्याचा मुख्यमंत्री असेल, तो तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, लगेच तो काय भाजपमध्ये आला का? यांनी काँग्रेसची झोप उडेल. एखाद्या राजकीय पक्षाची झोप उडण्यापेक्षा आमची झोप उडालेली आहे, आम्ही असुरक्षित महसूस करतो स्वतःला. आमची झोप उडालेली आहे कारण की तुम्ही जातीयवादी आणि धर्मांध वागता, त्याच्याबद्दल का बोलत नाही? एखाद्या राजकीय पक्षाची झोप उडाली हो, काय किती क्षुल्लक विचार आहे हा. बहुमत आहे तुमच्याकडे, तुम्ही काय आता झोप उडाली हे उडाली ते उडाली बोलता? राजकीय पदावर तुम्ही बसलेले आहात, पंतप्रधान आहात भारताचे, तुम्ही अत्यंत विवेकपूर्ण पद्धतीने वागलं पाहिजे. पण विवेक आणि यांचा काही संबंध नाही हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. तरीसुद्धा आपण त्यांना निवडून दिलेलं आहे, काही हरकत नाही, निवडून दिलेलं आहे, लोकशाही मार्गाने निवडून आलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी राहावं. परंतु संविधानाचा अनादर जर कोणी करणार असेल तर भारतीय नागरिक म्हणून आम्ही उभं राहू, कारण की आमचं भारतावर देश म्हणून प्रेम आहे. आमचं भारतावर प्रेम आहे कारण की इथलं संविधान फार महान आहे, सर्वसमावेशक असं संविधान आहे. आमचं भारतावर प्रेम आहे कारण की इथे हिंदू मुस्लिम एकतेने गुण्यागोविंदाने नांदत होते आणि पुढे सुद्धा नांदण्याचा आम्ही प्रयत्न करू, म्हणून आमचं या भारतावर प्रेम आहे. केवळ आपल्या राजकीय पक्षावर प्रेम, केवळ आपल्या त्या राजकीय पक्षचिन्हावर प्रेम, म्हणजे पंतप्रधान झालेला माणूसही कमळ लावून फिरतो का कधीच? तुम्ही सांगा बरं. तुमचं पक्षचिन्ह आहे का आता तुम्ही पंतप्रधान पदावर बसल्यावर? सतत जणू काही निवडणुकीचं वातावरण आहे. अशा प्रकारचं भाषण संभाषण हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर आहे खालून वरपर्यंत. आणि त्यामुळे मला असं वाटते की आपण या सगळ्या गोष्टींचा विचार अत्यंत महत्त्वाचा म्हणून केला पाहिजे. के.डी. शिंदे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही व्याख्यानमाला आहे आणि त्यामुळे त्यांच्याचप्रमाणे स्पष्ट बोलणं ही जबाबदारीसुद्धा माझ्यावर आहे. एका प्रसंगामध्ये समजा के.डी. शिंदे यांचं नाव सांगून आपल्याला सांगायचं असेल तर ते कसे हजरजबाबी होते, त्या अमितची आई ते बसली आहे, त्यांना जास्त माहिती असेल. एक साधं उदाहरण मी आपल्याला देतो की एक वकील समजा के.डी. शिंदे सरांकडे गेले, नवीन वकील, आणि त्यांनी सांगितलं की मी एकाच प्रश्नाचे 4 वेगवेगळे उत्तरं देऊ शकतो, एवढा मी हुशार आहे. मग के.डी. शिंदेंनी पुन्हा विचारलं, काय काय म्हटलं तुम्ही? त्यांनी सांगितलं की मी एकाच प्रश्नाचे, तुम्ही मला एकच प्रश्न विचारा, त्याचे मी 4 वेगवेगळे उत्तरं देऊ शकतो, एवढा मी हुशार वकील आहे. मग आता के.डी. शिंदेसारखे जे हजरजबाबी व्यक्ती असतात, बिरबलासारखे असतात, त्यांनी काय म्हटलं असेल त्या वकिलाला? त्यांनी सांगितलं, बरं तुमच्या वडिलांचं नाव काय? आता तुम्ही देणार त्याचे 4 उत्तरं वेगवेगळे. आपल्याला अशा वकिलांची खूप गरज आहे जे कॉमन सेन्स वापरतात, सत्सद्विवेक बुद्धी वापरतात. आणि म्हणून त्यांच्या स्मृतीनिमित्त होणारी ही व्याख्यानमाला अत्यंत महत्त्वाची सुरुवात आहे असं माझं मत. आपण सगळ्यांनी
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक सत्य म्हणून जर विचार केला तर सत्याच्या जवळ जाणारी वागणूक आपली असली पाहिजे, हे नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे की नाही? मग त्या सत्यापासून परावृत्त करणारे असतील, त्या सत्यापासून दूर नेणारे काही लोक असतील, तर त्यांच्या वागणुकीचं विश्लेषण करण्याचा हक्क प्रत्येक नागरिकाला आहे. मागे मी एकदा पुण्यातल्या गांधी भवनमध्ये भाषण करताना सांगितलं होतं, तर काही जणांनी त्याची फार टर उडवली. तसे ते चॅनल त्यांनी काढूनच दिलेले आहे. माझं हे स्पष्ट मत आहे की आपण जो एक बागुलबुवा तयार करून ठेवलेला आहे की न्यायालयाच्या निर्णयांचं विश्लेषण करायचं नाही, न्यायालयाचा अपमान होतो, मग ते आपल्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची केस करतात, असं नाही हे तरी लोकांना सांगितलं पाहिजे. आपण प्रत्येक न्यायालयाच्या निर्णयाची चिकित्सा करू शकतो. चांगल्या भाषेत आपल्याला विश्लेषण करता आलं पाहिजे. वाईट न बोलता, न्यायाधीशांच्या व्यक्तिमत्वाबद्दल चुकीचं न बोलता आपण एखाद्या चुकीच्या न्यायनिर्णयाचं विश्लेषण करू शकतो, असं माझं मत आहे. मला एक दोन आयडिया सुचवायच्या आहे, एक संकल्पना सुचवायच्या आहे. के.डी. शिंदे सरांच्या या स्मृती व्याख्यानमालेनिमित्त. आज अमित तिथे नाही आहे, पण त्याला तुम्ही पण सांगा. माझं म्हणणं आहे की वकिलांसोबत काम करण्याची खूप गरज आहे. कायदा एक तर जसा आहे तसा सांगितला पाहिजे, किंवा कायद्याचा अन्वयार्थ हा लोकांच्या उपयोगाचा होईल, समाजासाठी व्यापक दृष्टिकोनातून कायद्याचा वापर वाढेल अशा स्वरूपाचा अन्वयार्थ असला पाहिजे. एखाद्या दोन व्यक्तींना आवडणारा अर्थ काढणारा कायदा नसतो, आणि म्हणून न्यायनिर्णयाची चिकित्सा करायची. एखादा निर्णय झाला महत्त्वाचा सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात, तो निर्णय जसाच्या तसा काही जणांची कमिटी करून त्यांनी वाचायचा. त्याच्यात वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक असतील, विचार करणारे लोक असतील. आता विचारवंत म्हटलं तर तरीसुद्धा त्या काही विचारधारेच्या लोकांना राग येतो की यांच्यामध्येच विचारवंत कसे. त्यामुळे मी म्हणतो विचार करणारे लोक असले पाहिजे, आणि त्यांनी त्या निर्णयाचं विश्लेषण करून याच्यातली चूक काय हे दाखवणारे काही परिच्छेद लिहून तो न्यायनिर्णय पुन्हा नवीन स्वरूपात लिहून नम्रपणे लोकांसमोर सादर केला पाहिजे की आम्हाला वाटते की हा निर्णय अशा स्वरूपाचा असेल. आता एवढ्यावरच थांबून चालणार नाही. तो न्यायनिर्णय कसा असला पाहिजे याचं आपलं विश्लेषण आपण त्या न्यायाधीशांना ज्यांनी तो निर्णय दिला त्यांनासुद्धा कळवलं पाहिजे, आणि त्यांना सांगितलं पाहिजे की आम्हाला अशी अपेक्षा होती तुमच्याकडून. तुम्ही न्यायाधीश आहात, आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त कळते असं आमचं म्हणणं नाही, पण तुम्ही न्यायनिर्णय चुकीचा असा दिलेला आहे. अयोध्येचा निर्णय आपण कितीसुद्धा त्याची तारीफ केली किंवा तेव्हा कुणीच काही बोललं नाही, पण आता लोक बोलायला लागलेले आहेत. त्यांनी लेख लिहिलेले आहेत लोकांनी मोठे मोठे, आणि कायद्याच्या क्षेत्रातल्या अनेक काय म्हणतात आपण विचारवंत लोकांनी लेख लिहिलेले आहेत की अयोध्येचा निर्णय हा भावनेच्या आधारे घेण्यात आलेला आहे. एका जमिनीच्या वादाचा साधा सिव्हिलची केस असलेली केस इतक्या व्यापक प्रमाणात वाढवून ठेवली, आणि मग त्याचा जो भावनिक मुद्दा केला तो निर्णय चुकीचा आहे असं अनेक जणांचं म्हणणं आहे. काही हरकत नाही, तरीसुद्धा आपण भारताने स्वीकारला, मी सुद्धा स्वीकारला, यांनी स्वीकारला, ॲडव्होकेट सुभाष पाटील साहेबांनी स्वीकारला, आपण सगळ्यांनी स्वीकारला. कारण की भारतामध्ये आता तरी शांतता नांदेल, हिंसा होणार नाही म्हणून मुस्लिम लोकांनी सुद्धा स्वीकारला. ठीक आहे भाई, आपको दे दिया, चलो दे दी, आम्हाला तिकडं दिली 10 एकर दिली. पण मग मंदिर बांधून झाल्यावरही यांचं पोट भरत नाही, आणि पुन्हा पुन्हा मंदिर मस्जिद असं भांडण लावत असतील तर मग आपल्याला बोलायला पाहिजे की तुम्ही बेसिक चूक तिथे केली. मी नाव सांगत नाही, पण त्या निर्णयामध्ये न्यायाधीश असलेले एक न्यायाधीश, त्या 5 जणांमध्ये न्यायाधीश असलेले एक न्यायाधीश निवृत्त झाले. त्यांना मी स्वतः म्हटलं, इथे माझ्यासोबत माझी सहकारी ॲडव्होकेट श्रिया आहे, तिच्यासमोर मी म्हटलं, त्यांना मी म्हटलं की तुमच्या या निर्णयामध्ये तुम्ही एक चांगली गोष्ट लिहिलेली आहे की अयोध्येच्या निर्णयासाठी आम्ही वेगळा मार्ग स्वीकारतो आहे की शांतता भारतामध्ये प्रस्थापित झाली पाहिजे, पण या निर्णयाचा वापर इतर ठिकाणी करायचा नाही. त्याचबरोबर तुम्ही हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की याच्यानंतर कोणत्याही केसमध्ये याच्या इथे मस्जिद नव्हती, मंदिर होतं, तिथे मंदिर नव्हती, मस्जिद होतं, असे भांडणं उकरून काढायचे नाही, हे सुद्धा तुम्ही लिहिलेलं आहे. मग तुम्ही आत्ता निवृत्त झाले तरी एकदा उभं राहून का सांगत नाही की अरे माझ्या निर्णयाचा हा असा अर्थ काढला तर चुकीचा आहे. मग ज्ञानवापी काढलं, तिथे सुद्धा अलाहाबाद उच्च न्यायालयाने दखल घेतली. दखलच घेण्याचे जर अधिकार नाही असं त्या निर्णयात लिहिलेलं आहे 5 न्यायाधीशांच्या, तर मग सतत न्यायालयाचा अवमान करणाऱ्या ह्या कोणत्या प्रवृत्ती आहेत याचा शोध आपण घेणार नाही का नागरिक म्हणून? देशावर प्रेम आहे म्हणजे काय आहे?
देशावर प्रेम आहे म्हणजे न्यायव्यवस्थेवर प्रेम आहे. न्यायव्यवस्थेने एखादा चुकीचा निर्णय दिला असेल तरी त्यातला चांगलेपणा जर आपण पाहिला तर तो हा जर असेल तर मग आता एकामागे एक मशिदी शोधून काढून, मंदिरं शोधून काढून, याच्या खाली ते होतं, त्याच्या खाली ते चिन्ह दिसतं आहे, असं करून तेवढंच आपल्याकडे काम आहे का? याच्याबद्दल आपण व्यथित होणार नाही का? तुम्ही सांगा की लोक मरत आहेत त्यांच्याबद्दलचे जीवन जगण्याचे मुद्दे नाही आणि तुम्ही वेगळ्याच प्रकारची अभिव्यक्ती वाढवता, याबद्दलसुद्धा आपण सातत्याने बोललं पाहिजे असं मला वाटतं. सेन्स ऑफ जस्टिस म्हणून एक संकल्पना आहे की न्यायिक होण्याचा जो एक सेन्स असतो प्रत्येकाला, आणि म्हणून जस्टिस म्हणजे न्याय आणि जस्टिसनेस म्हणजे न्यायिकता. केवळ न्याय मिळाला असं जे काही दिसते त्याच्यामध्ये न्यायिकता आहे का, हे सुद्धा शोधणं आपलं काम आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाची अभिव्यक्ती जर ही असेल निर्णय देणं, एखादा निर्णय देणं, एखादा निकाल देणं, एखादी ऑर्डर देणं, तर त्याच्यामध्ये न्यायिकता आहे का हे तपासण्याचा हक्क आम्हाला भारतीय नागरिक म्हणून आहे. आणि संविधानिक दृष्टिकोनातून आपल्याला जी ताकद दिलेली आहे ती आपण अंमलबजावणीच्या पातळीवर कर्तव्य म्हणून केली पाहिजे असं माझं मत. मग त्यासाठी मग जनसुरक्षा कायदा आणला आणि त्याला आपल्या अटक पण केली, तरी मी तर जेलमध्ये 12 वर्ष काम केलेलं आहे. मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सुद्धा सांगतो की मला जर जेलमध्ये टाकलं तर मी तिथून काम करेन, तुम्हाला बोलवत जाईन, तुम्ही गरीब लोकांच्या केसेस चालवा. आपलं काम सुरू राहिलं पाहिजे. ज्यांना अटकेची भीती असते त्यांना पहिले अटक केली जाते. आपल्याला अटकेची भीती नाही. फक्त चुकीचे गुन्हे जे लावले जातील त्याच्याबद्दलची जरूर आपल्याला दुःखाची भावना असणार आहे, परंतु तो दिवस काही जास्त दूर नाही असं मला वाटते. अटक झाली तर आपण सगळेजण आमच्या सगळ्यांच्या सोबत उभे राहाल अशी अपेक्षा आहे. आपण न्याय देतो तेव्हा बरेचदा आहे त्या कायद्यांच्या आधारे तो देण्याचा प्रयत्न करतो, पण न्यायिकता जी असते ती गरज, भावना, एखाद्या माणसाचं प्रत्यक्ष जीवन, त्याच्या जीवनाचा दर्जा, त्याचा स्तर, त्याच्या सगळ्या भावना याची जाणीव ठेवून जेव्हा निर्णय देण्यात येतो तेव्हा न्यायिकता असं आपण त्याला म्हणतो. आता मी तुम्हाला हे समजून सांगतो की न्याय आणि न्यायिकता याच्यामध्ये काय फरक आहे. एक माणूस असतो तो खून करतो, खून केल्यामुळे त्याच्यावर केस लागते, त्याला अटक होते, त्याच्यावर केस चालते, केस त्याच्याविरुद्ध सिद्ध होते आणि न्यायाधीश ठरवतात की याला जन्मठेपेची शिक्षा दिली पाहिजे. पण मग शिक्षा देण्यापूर्वी त्यांच्या मनात विचार येतात वेगवेगळे की या निर्णयामुळे बाधित कोण होणार आहे. आपण एका या माणसाला शिक्षा देऊन कोणत्या निरपराध लोकांवर तर अन्याय करणार नाही, तर त्याच्यामध्ये यादी तयार केल्यावर त्यांच्या लक्षात येते की त्यांची बायको आहे, त्या माणसाची खुनी माणसाची एक बायको आहे जी वाऱ्यावर पडणार आहे, जिचा संसार उघड्यावर पडणार आहे हा माणूस जन्मठेप झाल्याबरोबर. त्याचे मुलं आहेत ज्यांचा काही दोष नाही, ते सुद्धा बिचारे शिक्षणापासून वंचित राहतील, कदाचित गरिबीचं जीवन जगत जगत ते सुद्धा गुन्हेगारीमध्ये येतील किंवा त्यांचं शोषण होईल, विक्री होईल, काही पण होईल, पण त्यांच्यावर अन्याय होणार आहे. मग एका माणसाने केलेल्या चुकीसाठी त्याला शिक्षा देणं आवश्यक असताना इतर माणसं जे निरपराध आहेत त्या खुनामध्ये सहभागी नाही त्यांचंसुद्धा जे नुकसान होणार आहे त्याचं काय करायचं. एखाद्या माणसाला फाशी देऊन न्याय होऊ शकतो का हा प्रश्न याच्यातून निर्माण होतो. आणि म्हणून मग न्यायिकतेच्या दृष्टीने काय विचार केला पाहिजे ही प्रत्यक्ष घडलेली घटना आहे म्हणून आपल्याला सांगतो. साताऱ्याचे जे जज आहेत त्यांनी मला फोन केला, हे त्यांनी सांगितलं, आम्ही त्याच्यावर 3-4 दिवस 5 दिवस चर्चा केली. मी त्यांना सांगितलं की इथे तुम्ही सोशल जस्टिसचं प्रिन्सिपल वापरू शकता की तुम्हाला अधिकार आहे, वेगवेगळ्या ज्या यंत्रणा तुमच्या हाताखाली काम करतात त्याच्यामध्ये जिल्हा स्तरावर सामाजिक न्याय आहे, सामाजिक न्याय विभाग, बाल न्याय मंडळ आहे, त्यानंतर शिक्षण विभाग आहे, अशा सगळ्या लोकांना तुम्ही बोलवू शकता, त्यांना विचारू शकता. आणि त्या माणसाने तसं केलं. ते न्यायाधीश अत्यंत उत्तम दर्जाचे न्यायाधीश आहेत, अजूनही ते कार्यरत आहेत. त्यांनी त्या सगळ्या लोकांना बोलवलं, त्यांना विचारलं की तुम्ही या मुलांसाठी काय योजना देऊ शकता, यांचं शिक्षण थांबायला नको यासाठी काय करू शकता, ही गरीब बाई आहे, हिचं जीवन देशोधडीला लागू नये, नवरा जेलमध्ये गेल्यावर तुम्ही काय करू शकता, त्या बाईसाठी कोणत्या महिला विकासाच्या आर्थिक उन्नतीच्या योजना आहेत त्या सगळ्या त्यांनी माहिती करून घेतल्या. आणि त्यांनी निर्णयामध्ये त्या अधिकाऱ्यांचे पत्र स्वतः मागवून घेऊन निर्णयामध्ये ते लिहिलं की अशा अशा प्रकारची मी शिक्षा देत आहे आणि त्याच्यामध्ये या लोकांना शिक्षा होऊ नये म्हणून अशा योजना सरकारने मान्य केलेल्या ज्या योजना त्या
त्यांना लागू राहतील. तर न्याय एकाबद्दल करताना दुसऱ्या बाजूला न्यायिकतेचा विचार जो आहे ती एक उत्तम अभिव्यक्ती आहे. न्यायाधीशाला अधिकार आहेत म्हणून धरलं की ठोकलं, न्याय देऊन टाकला असं म्हणायचं, असं चालत नाही. असं वाटणारे जे संवेदनशील न्यायाधीश आहेत त्यांच्यापैकी ते एक आहेत. मी त्यांना म्हटलं पण की त्याच्यावर तुम्ही फक्त एवढ्याच एका गोष्टीवर पुस्तक लिहा. सगळ्या न्यायाधीशांना तुम्ही ते माहिती होऊ द्या. अशा अभिव्यक्तीचं जे मूल्य आहे, व्हॅल्यू आहे, प्रिन्सिपल म्हणून ते खूप मोठं आहे की त्या माणसाला अधिकार आहे पण त्यांनी तो कशा पद्धतीने वापरला याचं मूल्यांकन आपण केल्यावर आपल्या सगळ्यांना आवडेल असा तो निर्णय आहे की खून करणाऱ्या माणसाला शिक्षा दिली, पण त्याचबरोबर जे निर्दोष आहेत त्याच्यामधले किंवा त्यांचा काहीच संबंध नाही असे लहान लहान मुलं आणि त्याची बायको यांच्यावर मात्र अन्याय होणार नाही अशा प्रकारची यंत्रणासुद्धा वापरली. याला आपण न्यायिकता असं म्हणतो. मग आता तशी न्यायिकता न्यायव्यवस्थेमध्ये कुठे शोधायची? आपला गैरसमज करून देण्यात आलेला आहे एकीकडे आपला गैरसमज करून देण्यात आलेला आहे की न्यायालयातच न्याय मिळतो. सगळेजण न्यायालयाच्या भिंतींमध्ये जातात, तिथं न्याय मागतात. अन्याय करणारे घटक जर बाहेर असतील तर बाहेरसुद्धा न्यायाचे दारं शोधले पाहिजे. आपण गुरफटलो जातो आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ नावाच्या कन्सेप्टमध्ये की कायद्याची प्रक्रिया पूर्ण केली का, कायद्याची प्रक्रिया पूर्ण केली का. कायद्याची प्रक्रिया पूर्ण करूनसुद्धा अन्याय करण्यात येतो हे तुम्हाला लक्षात येते का? इथे कोण मुस्लिम बांधव हे एक दिसतात त्यांच्या वेशावरून, बाकी मला माहीत नाही कोण मुस्लिम इथे आहेत का. पण पुण्याजवळ पिंपरी चिंचवडच्या जवळ चिखली आणि कुदळवाडी नावाचे गाव आहेत जे ग्रामपंचायतमध्ये होते अनेक वर्षापासून. तिथे अनेक मुस्लिम लोक राहतात. त्यांची वस्ती वाढत गेली. 1997मध्ये पुणे ते काय पिंपरी चिंचवड महानगरपालिका झाली. महानगरपालिकेमध्ये त्यांचा समावेश झाला. साधं तत्त्व असते की ज्या परिस्थितीत गावांचा सहभाग झालेला आहे, समाविष्ट ते झालेले आहेत, त्या परिस्थितीचा आपण स्वीकार केला पाहिजे स्वीकारलेल्या लोकांनी, म्हणजे त्या कॉर्पोरेशननी. मग त्यांच्या वस्त्या होत्या, त्यांच्या मशिदी होत्या, सगळं तिथे होतं आधीपासून. आता तिथे काही जण बेकायदेशीर आले असतील, काही जण बेकायदेशीर धंदे करत असतील, त्यांच्यावर जरूर कारवाई झाली पाहिजे. त्यांना सोडायला नको, कायद्याचा बडगा त्यांच्याविरुद्ध उभारला गेला पाहिजे. पण इतके वर्ष ते सगळेजणं आपली संपत्ती त्याचा टॅक्स भरतात, उद्योगाचा टॅक्स भरतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजपर्यंत कदाचित भारतातली सगळ्यात मोठी विद्वेषपूर्ण कारवाई तिथे झालेली आहे, तिथल्या आमदाराच्या मदतीने आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यातून. जवळपास 998 एकरवरचे सगळे घरं काढून टाकण्यात आलेले आहे, उद्योगधंदे सगळे काढून टाकलेले आहेत बुलडोजर लावून. जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 35 ते 38 त्यांनी बुलडोजर आणि हे सगळ्या JCB मशीन आणल्या होत्या. 2000 पोलीस आणले होते. 24 तासाची नोटीस दिली त्यांना की 24 तासात रिकामं करा, नाहीतर आम्ही पाडून टाकू. आणि सकाळी 4 वाजता कारवाई करून सगळे त्यांनी काढून टाकले. आज तुम्ही तिथं गेले तुम्हाला वाईट वाटेल. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की जे कोणी बेकायदेशीर असतील त्यांना तुम्ही ओळखून काढू शकले नसते का? सगळ्यांच्या याच्यावर वरवंटा फिरवायचा. कारण की मुस्लिम वस्ती तिथे दाट होती, ते आपले मतदार नाहीत आणि त्यामुळे आता त्यांना साफाई करायची. अशा प्रकारचं जर षडयंत्र असेल तर मला वाटते की ड्यू प्रोसेस फॉलो करायची. दाखवायचं की आम्ही नोटीस दिली, आम्ही सगळं त्यांना सूचना दिल्या, याच्यापूर्वीसुद्धा नोटीस दिल्या होत्या, आणि नंतर अचानक काढून टाकायचं. हे अत्यंत निर्दयीपणाचं लक्षण आहे. एक राजकीय षडयंत्राची सुरुवात आहे महाराष्ट्रामध्ये की मुस्लिम लोकांच्या पायाखालची जमीन काढून घ्यायची. मला जे कळलेलं आहे की याच्यानंतर अहमदनगरमध्ये म्हणजे अहिल्यानगरमध्ये ते होणार, याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ते करणार, नांदेडमध्ये ते करणार, अमरावतीमध्ये ते करणार, रत्नागिरीमध्ये ते करणार. चुकीचं आहे. हिंदू मुस्लिम असं भांडण नव्हतं इथे कधी, हे लक्षात ठेवा. वाईट प्रवृत्तीविरुद्धचं भांडण शिवाजी महाराजांनी सुद्धा केलं, ते आम्हाला मान्य आहे. आता शिवाजी महाराज मी म्हटलं ते भाषणाच्या ओघात म्हटलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज असंच माझं म्हणणं. नाही तर काही जण इथले उठतील किंवा तिकडचे बाहेरचे येतील की छत्रपती का नाही म्हटलं. अरे गोविंद पानसरेंनी पुस्तक लिहिलेलं आहे शिवाजी कोण होता, आमच्या घरातला माणूस होता, आईसारखा माणूस होता. आम्ही आईला कधी आईसाहेबन ताऊसाहेबन असं म्हणत नसतो.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात जे काही बंधनं लादले जातात भावनाशील पद्धतीने ते चुकीचे आहेत, बरोबर आहे, त्याचं मूल्यांकन आता करण्याची खूप गरज आहे. केवळ बोलण्याचं स्वातंत्र्य इतक्याच अर्थाने याच्याकडे बघता येणार नाही. मी मागे पण एकदा इथे सांगितलं होतं की नाही मला माहिती नाही, पण मी जेव्हा जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अभ्यास करायला लागलो तेव्हा मला लक्षात येत आहे की मी बोललेलं म्हणजे आता जर इथला माईक बंद करून टाकला आणि मी याच एवढ्या आवाजात बोलत राहिलो त्यांना ऐकूच येणार नाही. त्यांना जर ऐकू आलं नाही तर माझी अभिव्यक्ती पूर्णच होणार नाही. त्यामुळे केवळ बोलण्याचं स्वातंत्र्य म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, तर ऐकण्याचं स्वातंत्र्यसुद्धा आहे आणि ते ऐकणारे माझ्यासमोर असले पाहिजे हे सुद्धा स्वातंत्र्य आहे, तर तो अधिकार पूर्ण होतो. आज हा अधिकार अर्धवट ठेवण्याची एक प्रक्रिया सुरू केली की माझं कोणी ऐकलंच नाही पाहिजे. त्याच्यामुळे त्या कुदळवाडीच्या तिथल्या वस्तीमधल्या सगळ्या बातम्या दाखवण्यातच आल्या नाही. जेव्हा केरळ स्टोरी नावाचा सिनेमा आला जो बोगस आहे, अत्यंत खोटारडा आहे अत्यंत, ज्याच्यामध्ये सांगितलं की 2000 हिंदू मुलींचं धर्मांतर, त्यांना पळून नेलं, त्यांना मारून टाकलं, काय काय केलं असं सगळं त्याच्यात सांगितलं होतं. सुप्रीम कोर्टात केस चालली. सुप्रीम कोर्टाने विचारलं 2-3 हजार मुली तुम्ही म्हणता, आम्हाला सांगा, हा अत्यंत महत्त्वाचा विषय, आम्ही जनहित याचिका म्हणून याची दखल घेतो, त्यांचे नावं द्या आम्हाला. तेव्हा त्यांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी सांगितलं नाही खरं तर हे 2000 मुली वगैरे नाही, 3000 मुली नाही, या 3 मुली आहेत, त्यांच्या जीवनावर आधारित आहे. मग त्यांनी सांगितलं मग निदान त्या 3 मुलींच्या तरी सत्य घटनेवर आधारित आहे का? नाही, सत्य घटनेवरच पूर्णपणे आधारित नाही, त्यांच्या जीवनावर आधारित आहे. मग तुम्ही सर्टिफिकेट का नाही घेतलं सेन्सॉर बोर्डचं? तुम्ही डिस्क्लेमर का नाही दिलं? तुम्ही तिथे सिनेमाच्या आधी का दाखवत नाही तुम्ही की सत्य घटनेवर आधारित नाही? आणि तोपर्यंत त्यांनी त्याला काय म्हणतो आपण ट्रेलर त्यांनी रिलीज करून टाकलं. सगळ्या भारतामध्ये हाहाकार की हे मुस्लिम लोक असे करत आहेत. हिंदू आणि मुस्लिममध्ये जो काल्पनिक वाद निर्माण केला जात आहे, नसलेला वाद एक भूतासारखा उभा केला जात आहे, त्याच्यापासून सावध राहण्यासाठी सुद्धा आपल्याला पूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे की मला जे ऐकू आलं पाहिजे ते ऐकण्याची माझी तयारी असली पाहिजे. केवळ जे दाखवायचं आहे, केवळ जे तुमच्या कानापर्यंत आणायचं आहे, त्याची नियोजन करून यंत्रणा उभी करून तुमच्यापर्यंत पोचवलं जात आहे आणि त्यामुळे आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य अर्धवट फ्रॅक्चर्ड अवस्थेत आपल्यासमोर उभं आहे. हे सत्य समजून घ्या तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मागचं. धर्म, मीडिया, त्यानंतर लोकशाहीचे अधिकार, या सगळ्यांची जी काही पायमल्ली सुरू आहे. धर्म 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 असं करतात ते सगळ्यात अधार्मिक लोक भारतामध्ये आहेत. ज्याचं नाव मी घेतलं नाही तुमच्या सांगलीमधला अत्यंत अधार्मिक माणूस, त्यांची जर हिंमत असेल तर त्यांनी माझ्यासमोर यावं. तुम्ही ठेवा इथे वादविवाद, मी त्या माणसाशी वादविवाद करतो. कशाचा धर्म? खोटारडेपणावर आधारित धर्म असतो का? द्वेषावर आधारित धर्म असतो का? विषारीपणा म्हणजे धर्म असतो का? विचारायला पाहिजे त्या माणसाला आपण. काय चालवलेलं आहे सांगलीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विष पसरवण्याचं काम? हे विचारण्याचा हक्क सामान्य नागरिक म्हणून आपल्याला आहे. कलुषित मताशिवाय जगण्याचा जो हक्क आहे तो सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे, लक्षात ठेवा. माझं मत सतत कलुषित करून ठेवायचं. कोणी माझ्या समोर आला एखाद्या विषयामधला माणूस की अरे हा आतंकवादीच असेल, अशा पद्धतीने कलुषित मत जर माझं झालं असेल आणि करण्यात येत असेल सातत्याने, तर त्याच्याबद्दलचा उपाय शोधण्याचं स्वातंत्र्य आपल्याला वापरता आलं पाहिजे. धर्म समजत नाही, देवाचं त्यांना खरोखर महत्त्व नाही, ते लोक आज धर्माचं आणि देवाचं मिसरिप्रेझेंटेशन आपल्यासमोर करतात. मुस्लिम धर्माचं मिसरिप्रेझेंटेशन आपल्यासमोर सुरू आहे, हिंदू धर्माचं मिसरिप्रेझेंटेशन आपल्यासमोर सुरू आहे. जे केवळ टोपी घातलेले आहे, दाढी वाढवलेले आहे आणि तशा प्रकारचे मुल्ला मौलवी झालेले आहेत, त्यांनीच सांगितलेला धर्म बरोबर आहे असं मुळीच नाही. आणि ज्यांनी शेंदूर फासून आपल्या भगवे वस्त्रे घालून आपल्यासमोर येतात त्यांनीच सांगितलेला धर्म बरोबर आहे असं सुद्धा नाही. धर्माचं मिसरिप्रेझेंटेशन करणारे जे आहेत त्यांच्यासाठी अवडंबर म्हणजे धर्म झालेला आहे. आणि त्यामुळे नरेंद्र मोदी साहेब जसं मग एखाद्या मंदिरात जातात तसा लोटा घेऊन असे जातात, त्यांच्या मागे कॅमेरावाले असतात सगळे, बाकी कोणी नसते. एखाद्या वेळेस गुहेत जाऊन बसतात लहर आल्याप्रमाणे. तसं करणं म्हणजे धार्मिकपणा नाही आहे. तुम्ही प्रत्येक माणसाबद्दल जिवंत व्यक्ती म्हणून माणुसकी प्रधान विचार काय करता याच्यावरून तुम्ही धार्मिक आहे की नाही ठरतं. यज्ञ होम हवन केलं आणि 5 वेळा नमाज पडले म्हणजे धार्मिक झालं असं आम्ही मुळीच मानत नाही. हे ठणकावून सांगणं ही आपली अभिव्यक्ती आपण वापरली पाहिजे. त्या कुणाल कामरानी मागे गाणं म्हटलं आहे काहीतरी, ते काय भेसूरच होतं गाणं, तसं काय त्याचा आवाज आहे का काय आहे
त्यांनी नावसुद्धा घेतलं नाही तरी त्याच व्यक्तीला ते गाणं भिडलं, त्याला पळून जावं लागलं दुसरीकडे. कोर्टामध्ये त्यांनी केस टाकली. कोर्टाने सांगितलं की याच्यावरचा FIR याची तपासणी आम्ही करू, त्याला अटक करायची नाही. पण तोपर्यंत कुणाल कामराच्या त्या व्हिडिओवर लोकांनी ज्या कमेंट केलेल्या आहेत विभागात, त्यांनी एक कविता म्हटली. त्या कवितेमध्ये कुठेही अश्लील शब्द नाही, कुठेही घाणेरडा शब्द नाही, कुठेही अवैज्ञानिक शब्द नाही. परंतु त्याच्यावर ज्या कमेंट केलेल्या आहेत त्यांच्या चाहत्यांनी, त्या दाढीवाल्या व्यक्तीच्या, त्या काय कमेंट आहेत. इतक्या घाणेरड्या प्रकारचे उद्गार कसे काढू शकतात कोणी. त्या कुणाल कामराच्या आईबहिणीवरून शिव्या, त्याच्या काय म्हणतो आपण खाजगी अवयवांवरून शिव्या. म्हणजे एकाने समजा असं समजू थोड्या वेळासाठी कुणाल कामराची अभिव्यक्ती चुकीची होती म्हणून काय तुम्ही चुकीची अभिव्यक्ती करून ते सांगणार का. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल तुम्ही बोलताय की नाही, की कुणाल कामराची अभिव्यक्ती चुकीची होती, चांगल्या शब्दात सांगा ना मग जरा. आपण जी परवानगी अशा प्रकारची दिली आहे ना उद्धट लोकांना काही बोलण्याची, ती सुद्धा आपण थांबवली पाहिजे. आपण ही परवानगी विड्रॉ केली पाहिजे, आपण ही परवानगी काढून घेतली पाहिजे. आणि यांची परवानगी काढून घेणं म्हणजे यांना सत्ताविहीन करणं, त्याच्याशिवाय दुसरा उपाय नाही. यांच्या हातातली सत्ताच काढून घेतली पाहिजे, त्याच्याशिवाय यांच्या थोबाडांमधून चांगले शब्द निघणार नाही. ज्यावेळी राज्यसत्तेला विनोद कळेन असा होतो तेव्हा अतिशय स्पष्टपणे दिसायला लागते की हुकुमशाही आलेली आहे. आता या पार्श्वभूमीवर आपण विचार करू. खरं याच्यामध्ये राजकारण पण आहे. मुख्यमंत्र्यांनीच त्यांना सांगितलं की याच्यावर केस करायला पाहिजे बहुतेक. हे कुणाल कामराने तुमच्यावर कविता केली आहे, तुमचा अपमान म्हणजे काय, असं करून ती केस झाली, FIR झाला आणि त्याच्यातून या बिचाऱ्यांचंच महत्त्व आता कमी झालं. या पार्श्वभूमीवर उदाहरण बघायला पाहिजे. पंडित नेहरूंबद्दल नेहमी शिव्या देतात. सगळ्या चुका तर पंडित नेहरूंनी, पहलगामचा जो हल्ला झालेला आहे तो सुद्धा पंडित नेहरूमुळेच झाला आहे कदाचित. एवढं यांना पंडित नेहरू स्वप्नात दिसतात. पंडित नेहरूंचं एक उदाहरण मी आपल्याला सांगतो. त्या शंकर नावाच्या कार्टुनिस्टनी त्यांचं चित्र काढलं पंडित नेहरूंचं, आणि असं चित्र काढलं होतं की पंडित नेहरूंचं शरीर आणि गाढवाचा चेहरा. नाही, गाढवाचं शरीर आणि गेलांचं. हां, गाढवाचं शरीर पण नेहरूंचा चेहरा, आणि ते कॉफी पिताना. मग तेव्हा हे चित्र पाहिलं त्यांनी सांगितलं PAला त्यांना फोन लावा शंकरला. आता कोणालाही तसं PAला वाटेल की आता हे चिडलेले आहेत त्यांचं ते कार्टून पाहून, त्यामुळे आता ते रागवणार त्यांना. पण पंडित नेहरूंनी त्यांचा फोन उचलल्या गेल्यावर शंकरला ते म्हणाले की विल यू हॅव टाईम टू हॅव कॉफी विथ दिस डॉंकी. या गाढवासोबत कॉफी प्यायला तुम्हाला चालेल का, वेळ आहे का तुम्हाला, असं त्यांनी म्हटलं. एवढ्या खिलाडू वृत्तीने चित्र घेणारे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करणारे लोक भारताने पाहिलेले आहेत. तसेच आंबेडकरांची सुद्धा अनेक उदाहरणं आहेत. एक चित्र आंबेडकरांचं सुद्धा काढलं होतं त्यांनीच, की मोठा कासव, त्याच्यावर आंबेडकर असे संविधान लिहित आहेत, त्याच्यामागे पंडित नेहरू चाबूक घेऊन उभे आहेत. आता काही वर्षांपूर्वी त्या चित्राबद्दलची भावना दुखावल्यामुळे दलित संघटनांनी केस केली होती. आणि मी म्हटलं तेव्हा आंबेडकर जिवंत होते. ते बाबासाहेब आंबेडकर दररोज 8 ते 10 न्यूजपेपर आणि काही मासिकं वाचून आपल्या दिवसाची सुरुवात करायचे. कारण का ते हुशार होते, डोक्याचा वापर करणारे होते, नुसते भावनाशील नव्हते ते. त्यांनी ते चित्र पाहिलं होतं तरीसुद्धा त्यांनी काही म्हटलं नाही, त्यांनी आक्षेप घेतला नाही. कारण की त्यांना माहीत होतं ते संविधान लिहिणारे बाप होते. त्यांना माहिती होतं की संविधानामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे केवळ माझी तारीफ करा असं नाही, तर ते टीकात्मक परीक्षणसुद्धा करण्याचा हक्क आपण प्रत्येकाला दिलेला आहे. तसं समजून घेणारे नेते कुठे आहेत आता. कोणावर कविता केली कोणी चिडतात. मग त्या लहान मुलाचा एक मेसेज आला व्हॉट्सअपवर की बाबा एवढा गोंधळ का सुरू आहे, त्याच्या वडिलांना तो म्हणतो अरे त्यांनी यांच्याबद्दल एक कविता केली, त्यांना राग आला. मग तो मुलगा म्हणाला मग त्यांना राग आला, त्यांनी एक कविता करायची. पण तसं होत नाही. कविता करण्यासाठी शब्द पाहिजे, काहीतरी विचारधारा पाहिजे. केवळ अविचार असेल तर तसं शब्दसुद्धा सुचत नाही. आणि म्हणून मगाशी सुद्धा मी तुम्हाला हे उदाहरण दिलं. तसंच एक उदाहरण आणखी आहे की आपण
सरकारला अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आपण दिलेलं आहे, अधिकार दिले आपण. आमच्यातर्फे तुम्ही अभिव्यक्त व्हा, आमच्यातर्फे तुम्ही जमा केलेले पैसे तुम्ही खर्च करा. आमच्यासाठी जमा केलेली जी पुंजी आहे, ज्याला लोकनिधी आपण म्हणतो, त्याचा वापर कसा करायचा आमच्या विकासासाठी तुम्ही ठरवा. हा विश्वास संविधानाने व्यक्त केल्यामुळे आपण मतदार म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी टाकली. ते आपले प्रतिनिधी आहेत म्हणून. मग प्रतिनिधींची ही कामाची पद्धत असते का सांगा. मी तुम्हाला एक बातमी वाचून दाखवतो, पहा. पेपरमध्ये आलेली बातमी आहे. चौंडी मंत्रिमंडळ बैठकीसाठी युद्ध पातळीवर तयारी, विस्तीर्ण मंडप, रस्ते, हेलिपॅड उभारणीची वेग आलेला आहे. 3,000-5,000 जणांची काहीतरी हे आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी तालुका जामखेड गावात 6 मे रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. राज्याच्या ग्रामीण भागात प्रथमच अशी बैठक होत असून त्याच्या तयारीसाठी प्रशासनाची धावपळ उडाली आहे. अहिल्यादेवींचा जयंती कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी होतो. त्या मैदानावर विस्तीर्ण 265 फूट लांब आणि 132 फूट रुंद आकाराचा जर्मन हंगर प्रकारचा मंडप उभारला जात आहे. राज्य सरकारने बैठकीसाठी तयारीसाठी 2 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे दिलेला आहे. आता आपला पैसा अशा प्रकारे उधळपट्टी करण्यासाठी आहे का, हा प्रश्न आहे. याच्यामध्ये अहिल्याबाई होळकरांचा कुठेही अपमान नाही. अहिल्याबाई होळकर या महान होत्या. अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यश्लोक आपण म्हणतो का, कारण की त्यांनी जनतेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे जे काम उभं केलं, प्रत्येक माणसाचा विचार करून त्यांनी काम उभं केलं. ती कणव, तशी सहवेदना, तशी चांगली भावना धनगर समाजाबद्दल आजच्या या राजकीय नेत्यांमध्ये आहे का, नाही. त्यांना दिखाऊपणा करायचा आहे, त्यांना एक इव्हेंट करायचा आहे. तिथल्या एका स्थानिक माणसाच्या, राजकीय नेत्याच्या हट्टापायी भर उन्हाळ्यामध्ये तिथे मंडप उभारण्यासाठी 2 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. आणि याच पेपरमधली दुसरी बातमी मी आपल्याला दाखवतो. याच्यामध्ये लेख आलेला आहे. आमचे मित्र आहेत पत्रकार आसाराम लोमटे यांचा, घोटभर पाण्यासाठी. जी वणवण महाराष्ट्रात सुरू आहे घोटभर पाण्यासाठी, त्याचा विचार तुम्ही करणार नाही. 2 कोटी रुपये कोणाला तरी दिले असते तर पाण्याची व्यवस्था झाली असते एखाद्या गावाची संपूर्ण. तो होता अहिल्याबाई होळकरांचा विचार. त्या अहिल्यादेवी होळकरांचं नाव घेऊन तुम्ही जो इव्हेंट करता ना, तो दिखाऊपणाचा आहे. आम्हाला तुम्ही हा खर्च करता तो मान्य नाही. हे चुकीची अभिव्यक्ती तुमची आहे. आम्ही दिलेल्या अधिकारांचा तुम्ही गैरवापर करत आहेत. माझे मित्र आणि सहकारी धनगर समाजाचेच किशोर वरक यांनी मला हा विषय सांगितला. तर किशोर वरक तर्फे मी सरकारला नोटीस पाठवली आहे, वकील म्हणून, की तुम्ही हा वायफळ खर्च करू नका. आणि त्याच्यामध्ये आम्ही यादी दिलेली आहे की धनगर समाजाच्या गरजा काय आहेत. आज धनगर समाजातल्या गरीब मुलांना चांगल्या शाळांमध्ये ॲडमिशन मिळत नाही. RTE कायद्याची म्हणजे राईट टू एज्युकेशन कायद्याची अंमलबजावणी होत नाही. तुम्ही प्रकर्षाने आणि कटाक्षाने हे सांगा सगळ्या शाळांना की धनगर समाजातल्या मुलांना इतके % तुम्ही ॲडमिशन द्या RTE अंतर्गत. ते तुम्ही सांगत नाही. धनगर समाजात अजूनही उघड्यावर पालामध्ये राहणारे लोक आहेत, त्यांच्या घरांची व्यवस्था नाही. ती तुम्ही काही घरांची व्यवस्था करा. स्त्रियांना तिथे अजूनही भटक्या विमुक्त पद्धतीने जे जगावं लागत आहे. जे मेंढपाळ, शेळीपालन करणारे, गाई गुरं असणारे हे धनगर लोक जेव्हा एका गावातून दुसऱ्या गावात अजूनही जातात, तेव्हा जाताना जंगलमार्गे कधीकधी शॉर्टकट म्हणून जातात. तेव्हा जंगलातून का आले, तिथला पालापाचोळा का खाल्ला तुमच्या गाईगुरांनी म्हणून त्यांच्यावर केसेस होतात. ते थांबवण्याचं काम करा. कशाचे तुम्ही धनगर समाजाचे कैवारी म्हणता स्वतःला. आणि असं जर म्हटलं तर मी जेव्हा ही नोटीस पाठवली आणि याच्याबद्दलच्या काही बातम्या आल्या, तर त्याच्या खालच्या पोस्टसुद्धा, कमेंटसुद्धा पाहण्यासारख्या. लोकांनी कमेंट काय कराव्या, त्यांनी म्हटलं याच्या बापाचा पैसा आहे का, म्हणजे मुख्य बापाचा पैसा आहे का, किंवा किशोर वरक हा धनगर समाजाचा युवा नेता त्याचा पैसा आहे का. नाही, आमचा पैसा नाही आहे. पण आपल्या सगळ्यांचा पैसा आहे हा. तो चांगल्या कामासाठी वापरला गेला पाहिजे, त्याचा आग्रहसुद्धा ठेवायचा नाही का. आणि मग अत्यंत घाणेरड्याशिवायसुद्धा काही लोकांनी दिल्या. आपण जेव्हा केवळ एका जातीचे म्हणून, केवळ एका धर्माचा म्हणूनच विचार करायला शिकतो ना, तेव्हा अशी परिस्थिती येते. माणूस म्हणून विचार करायला शिकणं हा सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा महत्त्वाचा सुरुवातीचा भाग असू शकतो. एवढी वाईट परिस्थिती भारतामध्ये आज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे समजून घेताना त्याच्यातली जी असलियत आहे, सत्यता आहे, ती आपल्यापुढे मांडणं हा माझा या भाषणाचा उद्देश आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल जर छत्रपती शिवाजी महाराज आता असते तर काय म्हटलं असं, असा विचार करा तुम्ही. त्यांनी ऐकून घेतलं नसतं जनतेचं. जनतेचा आवाज आपल्यापर्यंत येत नाही.
असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे वेषांतर करून समाजामध्ये फिरायचे, कोणाचं काय खरोखरचं म्हणणं आहे, कोणाचे काय आक्षेप आहे समजून घ्यायचे आणि मग पुन्हा येऊन दुसऱ्या दिवशी आणखी चांगल्या पद्धतीने त्या व्यक्तींबद्दल जे नाराज आहेत समाजामध्ये त्यांच्यासाठी निर्णय घ्यायचे. ती शिवाजी महाराजांची कार्यपद्धती आणि अभिव्यक्ती कुठे आहे? आणि इथं आवाज दाबला जातो ती अभिव्यक्ती कुठे आहे? छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर ते लोकशाहीसाठी उभे राहणारे आमचे नेते राहिले असते. छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी सांगितलं असतं की भारतीय स्वातंत्र्यातून स्वराज्यच निर्माण झालं पाहिजे आणि त्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक आपण केली पाहिजे असं छत्रपतींनी सांगितलं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्यांनी त्यांचा अक्षरशः त्यांच्या विचारांचा तंबू करून ठेवलेला आहे. जेव्हा ही केस मी चालवत होतो प्रशांत कोरटकरचे, प्रशांत कोरटकरनी किती वाईट पद्धतीने म्हटलं. केवळ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलच तो बोलून थांबला नाही, तर त्यांनी जिजाऊ महासाहेबांबद्दल जे उद्गार काढले त्यांच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवले की त्यांचे वडील कोण आहे, शिवाजी महाराजांचे विचार आहे, बायोलॉजिकल फादर कोण आहे, ही काय बोलण्याची पद्धत आहे? अशा प्रकारचे विचार असतात. आणि मग इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सगळीकडे विषारी वातावरण पसरवलेले जे काही लोक आहेत मूडवर, त्यांच्यातल्या एकाने तरी तुम्ही मला सांगा प्रशांत कोरटकरचा निषेध केला का? काढला का मोर्चा पायी वगैरे? ते काय चप्पल न घालतात चालतात आले का चालत कोल्हापूरला एकदा निषेध करण्यासाठी? काय सांगता आम्हाला तुम्ही? छत्रपती शिवाजी म्हणजे यांचं नाव घेऊन तुम्ही आम्हाला बनवता नेहमी. ती केस चालवताना जे अनुभव मला आले, जे दबाव मी पाहिले न्यायव्यवस्थेवर असतील, पोलिसांवर असतील, संगनमत असेल त्याच्यामधलं, हे सगळं काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य सुरू आहे त्याच्यामधली अशी अवस्था असू शकते का? एक अत्यंत फुटकळ माणूस, म्हणजे तो पत्रकार होता तेव्हा माझे अनेकदा इंटरव्ह्यू त्यांनी घेतले, नंतर तो पत्रकार तर खरा राहिलाच नाही. एक फुटकळ माणूस, ज्याला मी फुटकळ म्हटलं आता, देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याला चिल्लर म्हटलेलं आहे. मग चिल्लर असलेला माणूस एक एक महिना गायब कसा होऊ शकतो तुमच्या राज्यामध्ये? याच्याबद्दल काहीच नाही, बोलायचं नाही कोणी. आणि मग खूप आता वातावरण तापलेलं आहे, आता तुला अटक व्हावं लागेल बाबा, आता तू अटक हो. कोणी सांगितलं हे? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे काही सुरू आहे ना ते बरोबर नाही. मग जेव्हा यांना लक्षात आलं की संविधान हा विषय फार महत्त्वाचा अजूनही ठरत आहे, सतत ठरत आहे, हे धनाजी गुरव साहेबांसारखे व्यक्ती काही शांतच बसत नाही, सतत संविधानाबद्दल बोलायला कुणाकुणाला बोलवतात. आणि मग जेव्हा सरकारच्या लक्षात आलं की संविधान हा विषय काही आपण सोडून दिलेला चालणार नाही, तर मग आपल्याच काही पाळीव लोकांना संविधान यात्रा काढायला, ज्यांचं म्हणणं कोणी ऐकत पण नाही, कारण का त्यांना संविधान कळलंच नाही. ते तर इकडच्या तिकडे उड्या मारत असतात, या पक्षातून त्या पक्षात. थोडे पैसे मिळाले तर लगेच संविधान यात्रा काढली, पण संविधानच लोकांपर्यंत पोचू शकलं नाही. हे लक्षात आल्यावर पुन्हा मग त्यांनी सांगितलं की आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये संविधान मंदिर करणार. संविधान मंदिर कुठे करणार? औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये करणार, म्हणजे त्याला आपण म्हणतो ना ITI, त्या ठिकाणी संविधान मंदिर करणार असं त्यांनी सांगितलं. आता न्यायालयांना न्याय मंदिर असं म्हणून झालेलं आहे काही ठिकाणी. मग कोणी मुस्लिम बांधव असतील त्यांनी जर उद्या मागणी केली तर, किंवा न्याय मंदिर म्हणतात तसं न्याय मस्जिदसुद्धा म्हणा 1-2 ठिकाणी, तर चालेल का? नाही चालत. न्यायालयाला न्यायालय म्हटलं पाहिजे. कशासाठी तुम्ही आगाऊपणा हा करता? संविधानाचं मंदिर असं बांधून संविधान समजत असते का? तुम्ही संविधानिक वागून दाखवा आणि मग आम्ही लोकांना सांगू हा नेता संविधानिक वागणार आहे. जसं आम्ही आता पंडित नेहरूंचं उदाहरण देतो, तुमचं उदाहरण देऊ आम्ही, आम्हाला काय प्रॉब्लेम? आम्ही काही कोणत्या राजकीय पक्षाचे नाही, लोकशाहीसाठी उभे असणारे व्यक्ती म्हणून आम्ही तुमचं उदाहरण देऊ, किंवा हे फार चांगले पंतप्रधान आहेत, फारच चांगले मुख्यमंत्री आहेत, हे बघा कसे संविधानिक वागतात, असं सगळ्यांनी वागायला पाहिजे. कशासाठी मंदिर बांधता? म्हणजे प्रत्येक ठिकाणी दिखाऊपणा, प्रत्येक ठिकाणी सरकारचा पैसा, जनतेच्या कमाईचा पैसा, टॅक्समधून आलेला पैसा आपलाच समजायचा, हा जो याच्यातला उद्धटपणाचा अरेरावीचा प्रकार आहे ना, तो मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो की ती सरकारची अत्यंत चुकीची अभिव्यक्ती आहे. आणि कधीतरी याच्याबद्दलचा एखादा कायदा झाला पाहिजे, नियम झाले पाहिजे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस तयार झाली पाहिजे की जनतेच्या टॅक्समधून निर्माण झालेला पैसा कसा खर्च करायचा याचं काहीतरी बंधन तयार झालं पाहिजे. त्याच्याशिवाय सुधारणार नाही. आता मंदिर मस्जिद प्रकरणानंतर आपल्याला सातत्याने दिसलेलं आहे की हे खूप बेताल वक्तव्य करण्यामध्ये प्रसिद्ध असलेले काही लोक आहेत. आणि जसं मी सांगितलं की डोक्यातला वैचारिक जो भाग आहे तो रिकामा आहे.
त्यामुळे सतत भावनिक प्रकारचं बोललं तर चालते आणि तसं आपण निवडून देतो असं त्यांना लक्षात आलं. बदलापूरचं प्रकरण आपल्या सगळ्यांना माहीत आहे. अक्षय शिंदे नावाचा आरोपी होता. लहान मुलींवर अत्याचार केले त्यांनी. अक्षय शिंदेच नाव होतं ना. आम्ही कल्याणच्या कोर्टामध्ये गेलो होतो एकदा एका दुसऱ्या केससाठी. तर तिथल्या सगळ्या वकिलांनी विनंती केली की त्या दिवशीच केस होती. त्यांनी सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये आले तर बरं होईल, आमचं काही ते ऐकत नाही आहेत कोण. म्हणून मी म्हटलं ठीक आहे, पण वकीलपत्र आपल्याला वाचलं पाहिजे तरच आपण बोलू शकतो. तर थोड्याच वेळात त्या व्हिक्टीमचे आईवडील आले, आई आली, लहान लहान मुलींचे ते आईवडील. त्यांनी सह्या केल्या, आम्ही वकीलपत्र दाखल केलं. आणि तेव्हा आम्ही हीच मांडणी केली होती की आरोपी अक्षय शिंदे हा एक नराधम आहे, त्याला शिक्षाचं झाली पाहिजे, कडक शिक्षा झाली पाहिजे. पण कायद्याच्या प्रक्रियेतून शिक्षा होणं आणि आपण स्वतःच देऊन टाकणं याच्यामध्ये फरक आहे की नाही. आणि मग बदनामी व्हायला लागली. जशी जशी केस पुढे यायला लागली त्या बदनामीमुळे असं झालं की बा तुम्ही राज्याचे प्रमुख, तुमच्या जिल्ह्यात असं कसं होऊ शकते. आणि मग त्याच्यामुळे भावनिक वातावरण तयार केले गेले. ज्या ज्या राजकीय लोकांनी त्यावेळेस या अक्षय शिंदेला भर चौकात फाशी द्या वगैरे अशी भावना व्यक्त केली, त्या सगळ्यांचा मी तेव्हासुद्धा निषेध केलेला, आत्ता पण निषेध करतो. ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असो. हे राजकीय नेते जे असा विचार करणारे आहे की भर चौकात फाशी द्या, हे बेकायदेशीर विचार करत असतात. बेकायदेशीरतेचं ते वक्तव्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भर चौकात कधीच कोणाला फाशी देता येत नाही. आपल्याला कायद्याच्या प्रक्रियेनुसारच फाशी द्यावं लागेल. जर फाशीची शिक्षा झाली तर ते तुम्ही किंवा मी देण्याचे आपल्याला अधिकार नाही. त्यामुळे अशा राजकीय लोकांच्या बेताल वक्तव्याला भुरळ पडून आपण कोणत्याही भावना आपल्या चाळवू द्यायच्या नाही, आपण ठरवलं पाहिजे. बदलापूरचं प्रकरण वाढत गेलं आणि तेव्हा असं लक्षात आलं की आदर्श शिक्षण संस्थेचे काही लोक RSSशी संबंधित आहेत, त्यांना वाचवलं पाहिजे. आणि मग न्यायाचं चित्र बदललं. न्यायाचं पारडं कसं फिरते की अन्यायग्रस्त आहेत त्या लहान लहान मुली ज्यांचं शोषण करण्याचा तिथं प्रयत्न झाला शाळेमध्ये, त्यांना वाचवायचं सोडून तिथले व्हिडिओ डिलीट करण्यामध्ये सहभाग घेणं, पोलिसांचा त्याच्यामध्ये काही सहभाग घेणं आणि आपल्याला पाहिजे तसा निर्णय आला पाहिजे अशी सगळी व्यवस्था आणि परिस्थिती तयार करणं, याच्यासाठी यंत्रणांचा वापर सुरू झाला. आणि त्याच्यानंतर लक्षात आलं बघ केस चालली तरी पण ही केस याच्याविरुद्ध लागली तरीसुद्धा त्याला वेळ जाईल. त्यामुळे आता भावनांचं राजकारण करण्यासाठी हा माणूस काही तसा कामाचा नाही. अक्षय शिंदे आरोपीच आहे, लोकांच्या मनात त्याच्याबद्दल द्वेष आहे, राग आहे. मग त्याला मारून टाकलं तर चालेल. आणि पहिल्यांदा कदाचित पाहिलं असेल महाराष्ट्रात, तुम्ही कोणी पाहिलं आहे का मला माहीत नाही, मी तर नाही पाहिलं की पडदे असलेल्या पोलिसांच्या व्हॅन पाहिल्या का कोणी. पडदे असलेल्या, जाळ्या असलेल्या पाहिल्या, पण पडदे असलेल्या पाहिल्या का तुम्ही. पडदे असलेल्या व्हॅन आवश्यकता नसताना एका कारागृहातून दुसऱ्या कारागृहामध्ये त्या अक्षय शिंदेला शिफ्ट करायचा आहे अशी ऑर्डर काढण्यात आली. मुद्दामून रस्ता निवडायला सांगण्यात आला की एक असा सुनसान रस्ता निवडा जिथं CCTV कॅमेरे वगैरे नसणार. पडदे गाड्यांचे त्या व्हॅनचे लावलेले आणि त्याच्यामध्ये हातकड्या असलेल्या अक्षय शिंदेने आमच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला किंवा जीवे हल्ला केला आणि म्हणून आम्ही त्याला मारलं असं सांगितलं. शेवटी कोर्टामध्ये सत्य उघडकीस आलेलं आहे. पण त्या दरम्यान जेव्हा त्याची हत्या झाली, एका राजकीय भावनिक आवश्यकतेमुळे ती हत्या करण्यात आली, की याच्या मृत्यूचं भांडवल आपल्याला करता येईल. आणि मग तिथे टोप्या घातलेल्या, शिकारीच्या टोप्या घातलेले फोटो आत्ता पण इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ते कोणाकोणाचे आहे पहा. तिथे लिहिलं होतं बदलापूरच्या या घटनेसंदर्भात बदला पुरा हुआ असं लिहिलं. तुम्ही राज्याच्या महत्त्वाच्या पदांवर बसलेले नेते आहात. कायद्याचा वापर बदला घेण्यासाठी नाही तर न्याय मिळवण्यासाठी करायचा असतो, याची साधी अक्कल तुम्हाला जर नसेल तर आम्ही तुमच्याबद्दल काहीच आक्षेप घ्यायचे नाही. तुम्ही कोणते पण स्वतःचे फोटो लावाल, स्वतःची हुशारकी आणि मर्दुमकी गाजवाल, हे महाराष्ट्रात चालणार नाही. हे सांगायचं की नाही त्यांना. आणि आपण सांगितलं तर मग आपल्यावर चिडतात. तुम्ही वागता कशासाठी असे. शेवटी जेव्हा मग कोर्टाने हे सिद्ध केलं आता, तेव्हा यांचे सगळ्यांचे तोंड बंद आहेत. आता म्हणतात का ते की आमची चूक झाली. 3-4 पोलिसांवर आता FIR होणार. कोर्टाने सांगितलं तरी FIR झाला नाही म्हणून कोर्टाने दुःख व्यक्त केलं. कशासाठी कोर्टाने तरी दुःख व्यक्त करायचं. ज्यांच्या हातात हे अधिकार आहे, पोलीस विभाग आहे, त्यांना अटक करून आणा कोर्टामध्ये. आपण कधीतरी हे बोलायला पाहिजे असं मला वाटते. आणि पोलीस तर हे सॉफ्ट टार्गेट आहे अशा प्रकरणामध्ये. 2-3 पोलिसांचा बळी द्यायचा आणि विषय संपवायचा, हे चालणार नाही.
कोणताच पोलीस, इथे बसलेले पोलीससुद्धा, कोणताच पोलीस त्यांना प्रशिक्षण आहे या तुर्चीच्या प्रशिक्षण केंद्रापासून तर नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये मी सगळीकडे, लातूरच्या सुद्धा मी पोलिसांना ट्रेनिंग द्यायला त्यावेळेस गेलेलो आहे आणि मला माहिती आहे त्यांच्या ट्रेनिंगमध्ये आपण शस्त्र कसं वापरायचं, केव्हा वापरायचं, कशासाठी वापरायचं याचं ट्रेनिंग दिलेलं असते. त्यांना सांगितलेलं असते की एक्स्ट्रा ज्युडिशियल किलिंग करायचं नाही. ते करतच नाही, पोलीस कोणीही करत नाही असा माझा ठाम विश्वास आहे. त्यांच्यावर राजकीय दबाव आल्याशिवाय ते असे वागत नाहीत आणि म्हणून 4 पोलिसांवर FIR दाखल करून होणार नाही. ज्यांनी त्यांच्यावर राजकीय दबाव आणले असतील त्या लोकांना आरोपी केल्याशिवाय हे प्रकरण काही पूर्ण होत नाही. पोलिसांची शासकीय आणि कायदेशीर अभिव्यक्ती बिघडवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्यापर्यंत कायद्याचे हात पोचतील का, हा प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे. एक संभ्रमित अवस्था हे सगळेजण निर्माण करतात, वैचारिक गोंधळाची परिस्थिती नेहमी निर्माण करतात, झुंडी तयार करतात आणि मग झुंडीने लोकशाही चालवायची का? झुंडीने सांगायचं का काय बोलायचं, कसं बोलायचं, कधी बोलायचं? ती हिमांशी नरवाल सगळ्यांनी पाहिलं, तिच्या पतीच्या मृतदेहाजवळ बसलेला फोटो सगळ्यांनाच विदारक वाटलं, दुःख झालं. सगळ्यांनी तिला जवळपास काय म्हणतो हिरोचा दर्जा दिला. सगळ्या लोकांनी म्हणजे सगळ्याच लोकांनी, भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी, कट्टरवादी लोकांनी विशेषतः दिला. तिचं ते फोटो चित्र सगळीकडे त्यांनी लावलं, स्टेटस म्हणून ठेवलं. मग काल परवा तिने इंटरव्ह्यू दिला. तिने सांगितलं की माझा पती याच्यात मेलेला आहे, त्याचं निधन झालेलं आहे, वीरगती त्याला प्राप्त झालेली आहे, परंतु त्यामुळे कोणत्याही मुस्लिम व्यक्तीवर द्वेषाने कारवाई व्हायला नको, त्यांच्याबरोबर आपण द्वेष करायला नको. जम्मू काश्मीरच्या लोकांबद्दल द्वेष तुम्ही करू नका, पण मला न्याय मिळाला पाहिजे. हे तिने सांगितल्याबरोबर तुम्ही तिच्यावरच्या त्या कमेंट वाचा, त्याच्या खालच्या, की 3 दिवस केवळ नवऱ्यासोबत राहिली, इनीच नवऱ्याला खाल्लेला आहे, अशी बाई आहे, असं वगैरे, आणि अत्यंत घाणेरडंसुद्धा लिहिलेलं. केवळ भावनिक दृष्टिकोनातूनच अभिव्यक्त होणाऱ्या लोकांचा हा एक प्रॉब्लेम झालेला आहे, मानसिक आजाराचं हे लक्षण आहे की आपल्या बाजूनी किंवा आपल्याला पटेल असं कोणी बोललं नाही की लगेच ते लोक जणू काही राक्षस आहेत, विद्रोही आहेत, ते जणू काही सगळेजणं लोकशाही विरोधी आहेत, ते भारतात राहण्याच्याच लायकीचे नाही, अशा पद्धतीने ज्या कमेंट होतात त्याच्याबद्दल पोलीस कधी कारवाई करणार, सरकार कधी कारवाई करणार? त्यांचे तर नावं तिथे लिहिलेले आहेत. आता हे सुद्धा बरोबर आहे की फेक अकाउंटवालेसुद्धा असे नावं काही कृत्रिम व्यक्ती म्हणून उपलब्ध आहेत, हजारोच्या संख्येने आहेत. अशाच लोकांचं प्रतिनिधित्व करणारी एक मोठी आंतरराष्ट्रीय परिषद वेव्हज नावाची, पाहिली का तुम्ही? वेव्हज नावाची एक परिषद आत्ता परवा मुंबईमध्ये त्या अंबानींनी वगैरे आयोजित केली होती, ज्याच्यामध्ये आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे स्वतः होते. अंबानींचे संबंध आणि बाकीचा राजकीय दबाव यामुळे सगळे तिन्ही खान लोक, ॲक्टर, त्यांना यावंच लागते तिथे. ते सुद्धा होते, सिनेमा क्षेत्रातले बरेच लोक होते. पंतप्रधानांसमोर कितीतरी काम असेल, कितीतरी मोठे मोठे निर्णय घ्यायचे असतील, पण या वेव्हज नावाच्या परिषदेसाठी आपले माननीय पंतप्रधान 9 तास का 8 तास तिथे होते, 8 तास जवळपास. असं कधी पंतप्रधानांचं काम पाहिलं आहे का आपण? त्यांना वेळ नसतो खरं म्हणजे अशा गोष्टींसाठी. उद्घाटन केलं, निघून गेलं, ठीक आहे, आपण समजू शकतो. त्यातले कोण कोण लोक आले होते हे जेव्हा पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला असं वाटलं की ट्रोलर्सची सुद्धा आंतरराष्ट्रीय परिषद असते का? महाराष्ट्रात आधी 3-4 चॅनल आहे, त्यांची नावं मी घेत नाही. एक तो दाढीवाला म्हातारा व्यक्ती पण आहे जो त्याचं चॅनल चालवतो. सतत प्रक्षोभक बोलणं, सतत समाजामध्ये संभ्रम निर्माण करणं, गैरसमज निर्माण करणं, द्वेष निर्माण करणं आणि भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा अशा विचारधारांच्या विरुद्ध जे असतील त्यांच्याबद्दल सतत गरळ ओकत राहणं, याच्यासाठी त्यांची नेमणूक झालेली आहे. अशा लोकांचं वेव्हज या संमेलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता आणि तिथे 8-8 तास बसून राहायचं. याच्यामागचं राजकारण तुम्ही समजून घ्या की तुमच्यापर्यंत जे आम्हाला पाहिजे ते आणण्यासाठी, कारण की प्रत्येकाचं तुमचं डोकं हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाचं तुमचं डोकं, विचार करण्याची शक्ती ही त्यांची दुश्मन आहे आणि म्हणून तुमची विचार करण्याची शक्ती नेस्तनाबूत करण्यासाठी जी फौज जमली होती ती वेव्हज संमेलनामध्ये उपस्थित होती. महाराष्ट्रातल्या या 2-3 चॅनलला मी आपल्याला सांगतो, एक अत्यंत उच्चपदस्थ व्यक्ती महाराष्ट्रातले
मोठ्या राजकीय पदावर असलेले, नेतृत्व करणारे हे 10-10 लाख रुपये देतात महिन्याचे, लक्षात घ्या. हे इथले बिचारे पत्रकार आपले लोकशाही टिकवण्यासाठी भांडत आहेत आणि तिथे द्वेष पसरवण्यासाठी 10-10 लाख रुपये महिना मिळतो. त्या लोकांचं संमेलन आणि त्याच्यामध्ये पंतप्रधानांनी 8-8 तास थांबणं हे नक्कीच आपल्याला काही आवडणारं आहे असं आपल्याला वाटत नाही. समाजभानाची एक आत्मपरीक्षा सातत्याने घेतली जात आहे. लढून स्वातंत्र्य मिळालं याचं ज्यांना भान नाही, त्याची त्यांना माहिती नाही, निवडणुका जिंकण्याला ज्यांनी अवास्तव महत्त्व दिलेलं आहे आणि निवडणूक जिंकणं म्हणजेच लोकशाही असं जे आपल्यासमोर सांगत आहेत ना, त्यांच्यासाठी मी मुद्दाम सांगतो की मी आता ज्या 5-6 केसेस चालवतो आहे, इलेक्शन पिटिशन, ज्या महाराष्ट्रातल्या काही आमदारांच्या निवडणुका चॅलेंज झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये कागदपत्र आहेत हे दाखवणारे की EVM घोटाळा तरी थोड्या प्रमाणात झाला असेल, सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये इथे वोटिंग लिस्टचा घोटाळा झालेला. मतदार याद्यांच्या भ्रष्टाचारावर आधारित हे निवडून आलेलं सरकार आहे. उत्तर द्यावं लागणार याचं कोर्टामध्ये केस आहे म्हणून मी इथं सांगतो आहे. कोणाचाही अपमान करण्याचा आपला उद्देश नाही. खोटी केस आहे ते असं सिद्ध झालं तर मला सगळ्यात जास्त आनंद होईल की लोकशाहीचा विजय झाला. पण न्यायाचा विजय झाला पाहिजे, तेव्हाच लोकशाहीचा विजय होईल. आता NCERTच्या पुस्तकामध्ये कुंभमेळ्याचा धडा टाकलेला आहे, आपण ऐकलं असेल. मग बघा, आता सरकारचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, शैक्षणिक अभ्यासक्रम काय ठरवायचा याचं स्वातंत्र्य आपण त्यांना दिलेलं आहे. हा स्वातंत्र्याचा गैरवापर आहे की अविवेकी अशा एका प्रथेबद्दलचा धडा तुम्ही त्याच्यात छापत. काहीच गरज नाही. गाडगे महाराज असते तर काठी घेऊन डायरेक्ट गेले असते मुंबईला. कोणी लावला रे तो धडा? त्यांनी धडा शिकवला असता. राज ठाकरे बोलले कुंभमेळ्याबद्दल, नुसते बोलले नाही, त्यांनी ते ॲक्शन वगैरे करून दाखवलं. मग या इथल्या माणसाला राग आला का? तुमच्या इथल्या हिंदू धर्मातल्या एका याच्याबद्दल बोललं म्हणून राग आला का त्याला? गेला का राज ठाकरेच्या अंगावर? त्यांनाही कळते कोणाच्या अंगावर जायचं. राज ठाकरेच्या अंगावर कोण जाणार आहे? साधं एखादा बोलून 1-2 जणांनी निषेध केला असेल. राज ठाकरेच्या घरावर मोर्चा काढला का कुंभमेळ्याबद्दल बोलल्याबद्दल? नाही काढला. आपण कोणी बोललं तर लगेच आपल्या अंगावर आले असते. अत्यंत अविवेकपूर्ण, अवैज्ञानिक अशा स्वरूपाच्या सोहळ्याचा जर आपण धडा म्हणून मुलांना देणार असू तर मग आजकालचे जे मुलं म्हणतात ना ते बरोबर आहे. ते म्हणतात आम्हाला या देशात राहायचं नाही. इथं सतत विषारी वातावरण आहे. हिंदू मुस्लिम भांडणं, मंदिर मस्जिद भांडणं, केव्हा पण बंद, केव्हा पण आग गरळ उकणं, हे चांगलं वातावरण नाही. हे आपण सातत्याने समजून घेतलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे. कट्टरवादाच्या फॅक्टरीतले लोक जे आहेत, तुमच्या इथले सुद्धा आणि महाराष्ट्रातले सुद्धा, हे राज ठाकरेच्या अंगावर जात नाही पण आपल्या अंगावर येतात. याच्यामध्ये सुद्धा जे राजकारण आहे ते समजून घेतलं पाहिजे की एखाद्या माणसाच्या, ताकदवान माणसाच्या अभिव्यक्तीला घाबरून शेपूट घालून बसतात आणि आपण मात्र ते सांगितलं तर आपल्या अंगावर येतात. ही सुद्धा अभिव्यक्तीतल्या मागचं जे सत्य आहे ते समजून घ्या की ताकदवान माणसाची अभिव्यक्ती जास्त आहे, आपली अभिव्यक्ती तेवढी नाही. झुंडीच्या अभिव्यक्तीने आपण चालू शकत नाही. आणि शेवटचे 1-2 मुद्दे मी मांडतो आणि थांबतो की पिटाई करणारे, दुसऱ्यांना ठोकून काढणारे, दुसऱ्यांचे व्हिडिओ तसे करून व्हायरल करणारे, काही जणांचे व्हिडिओ आता AIच्या माध्यमातून चेंज करून त्याच्यामध्ये गैरसमज पसरवणारे. आता ते हेडगेवारचा फोटो आला आहे. हेडगेवारचा फोटो आला, तुम्हाला माहिती आहे का? बघा तुम्ही, हेडगेवारांचा फोटो आलेला आहे. असा फोटो प्रसारित केला त्यांनी आणि तो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये वगैरे सगळा. आता आपल्यासारख्या अनेकांना ते चिकित्सा नाही करणार ते, कारण चिकित्सा नाही केली पाहिजे असंच तर वातावरण आधी तयार केलेलं आहे. आणि मग फोटो सोडले जातात आणि मग लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे की अरे हेडगेवारांसोबत आंबेडकर राहत होते. हेडगेवार यांचे विचार म्हणजेच आंबेडकरांचे विचार आहे, म्हणजे आमच्या पक्षाचे विचार आंबेडकरांचेच विचार आहेत. मग तुम्ही इकडेच आले पाहिजे आता. पण त्याच्यातलं सत्य जेव्हा शोधण्याचा काही जणांनी प्रयत्न केला तेव्हा हे सांगण्यात आलेलं आहे, तुम्ही त्याचा शोध घ्या जरूर, की जेव्हा हेडगेवार होते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते तेव्हा बुलेट अस्तित्वातच नव्हती भारतामध्ये. आता या अशा अनेक गोष्टी आपल्यासमोर आदळत राहणार येऊन
आणि त्यामुळे सगळंच दृकश्राव्य जे आहे ते खरं आहे, ऑडिओ व्हिज्युअल जे दिसतं आहे ते सगळंच खरं आहे असं मानण्याचा काळ राहिला नाही. आणि म्हणून झुंडीच्या अभिव्यक्तीमुळे काही आपण आता गडबडून जायची गरज नाही, असं आपलं मन ठाम केलं पाहिजे. लोकशाहीच्या खतामुळे लोकशाहीच्या पाण्याची तेज आपल्यावर चढलं पाहिजे असं मला वाटते. आता फिरती झुंड असलेल्यांचा हा देश आहे. कुठे कुठे काय करायचं आहे त्याच्यानुसार झुंडी हलवल्या जातात. इकडे जा तिकडे जा, आता तिकडे करायचं आहे असं करून जे झुंडशाही जी सुरू आहे ती अत्यंत चुकीची आहे असं मला वाटतं. याच्याबद्दलचे व्हिडिओ पण तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले आहेत. 4-5-6 जणांचे व्हिडिओ आहेत. एकामध्ये जे मगाशी मी सांगितलं की राहुल गांधी अर्बन नक्सल आहेत कारण की ते जातनीय जनगणनेचा मुद्दा सतत काढतात असं मोदी साहेब म्हणालेले आहेत. मग नितीन गडकरी म्हणाले आहेत की जो निकालेगा जात की बात उसको मारूंगा लात असं म्हटलेलं आहे. आणि असे अनेक विधानं केलेल्यांचे व्हिडिओज आता उपलब्ध आहेत. आणि पत्रकारांचे सुद्धा आहेत. अमिश देवगणपासून तर सगळे जे वाचाळवीर आहेत पत्रकारितेच्या नावाखाली त्यांचेसुद्धा व्हिडिओ आहेत. ते सुद्धा हेच तेव्हा म्हणत होते की हे जातनीय जनगणना एवढं नाही, लोकांचे प्रश्न वेगळे आहेत. आणि आता तेच तारीफ करायला लागलेले आहेत सगळे मीडियाचे. ते म्हणतात की नरेंद्र मोदींचा हा एक सर्जिकल स्ट्राईक आहे की त्यांनी आता जातनीय जनगणना करण्याचं मास्टर स्ट्रोक आहे म्हणतात. बिहारचं इलेक्शन आहे आणि पहलगामबद्दल कोणी बोलायला नको याच्यामुळे आता जातनीय जनगणनेचा विषय त्यांनी काढलेला आहे. ते कदाचित करणार पण नाही जातनीय जनगणना, मी तुम्हाला सांगतो. पण विषय काढायचा, त्याचा वापर करायचा. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतो की राजकीय अभिव्यक्ती ही सगळ्यात बिघडलेली गोष्ट आहे. आपल्या अभिव्यक्तीवर शंका घेणारे आणि आक्षेप घेणाऱ्यांना सांगायला पाहिजे की तुमची राजकीय अभिव्यक्ती सुधारा, आम्ही आमच्यामध्ये सुधारणा जरूर करतो. सत्तेपुढे जे समर्पित झालेले आहे त्यांच्या सगळ्या गोंधळामध्ये आपल्याला विवेकवादाचा, सत्याचा शोध घेत राहिलं पाहिजे असं मला वाटते. मगाशी मी कपिल सिब्बल यांचं एक भाषण ऐकत होतो. त्यांनी सांगितलं की आयडिया ऑफ कॉन्स्टिट्यूशन किंवा आयडिया ऑफ इंडिया ही ज्यांना कळलीच नाही त्यांना या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं किंवा कोणत्या स्वातंत्र्याचं महत्त्व कधी पटणार. निरंकुश अधिकारशाही हाणून पाडण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. हे के.डी. शिंदे यांच्या या व्याख्यानमालेनिमित्त आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. मगाशी मी जे सांगितलं होतं की एक बेकायदेशीर प्रक्रिया, पूर्ण यंत्रणा उभी करून निवडणुकीच्या काळात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तयार केली गेली. आणि आत्ता जे सरकार आहे खोट्या मतदार याद्यांच्या भरोशावर निवडून आलेलं, ते मतदार नसलेल्यांनी निवडून दिलेलं सरकार आहे. बऱ्याच ठिकाणी खोटे मतदार आहेत, दुबार मतदार आहेत. किती मतदार असे असतील जे खोटे आहेत, जे दुबार आहेत म्हणजे जे डबल नाव आहेत, असे किती असतील? 32,000 आहेत. त्याच्या याद्या आम्ही जोडलेल्या आहेत हायकोर्टामध्ये. केव्हा तरी एक चांगले न्यायाधीश येतील आणि चांगला निर्णय देतील, तेव्हा लोकशाही पुन्हा जिवंत होईल. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल किंवा मूलभूत हक्कांच्या संदर्भात अत्यंत बेजबाबदारपणे वागणारे आणि बोलणारे असतील, या गिधाडांचं आगमन कोणामुळे झालं याचा विचार केला तर आपण सगळेजण दोषी आहोत. आपण सगळेजण दोषी आहोत. बरं, गिधाडांचं तर महत्त्व निसर्गामध्ये फार मोठं आहे. जे स्वच्छता दूत म्हणून ओळखले जातात. पण राजकीय गिधाडं जेव्हा निर्माण होतात तेव्हा मात्र संविधानाची जी काही अशी तशी होते ती आपल्याला बघवत नाही. एवढी काय म्हणतात विदीर्ण स्वरूपाची आहे. एक मुद्दा आणखी मी सांगतो की आपल्या अधिकारांचा गैरवापर कोणी कसे करत असतात. राजकीय अधिकारांचा गैरवापर म्हणजे राजकीय अभिव्यक्तीचा गैरवापर. स्वारगेटचं बलात्कार प्रकरण झालं, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पुण्यामध्ये स्वारगेटमध्ये एक बलात्कार झाला शिवशाही बसमध्ये. मग ती मुलगी ओरडलीच नाही, त्या मुलीने आवाजच केला नाही, तिने विरोधच केला नाही वगैरे सगळे आरोप करण्यात आले. ते खोटे आहेत हे आम्ही सुरुवातीपासून मग आणण्याचा प्रयत्न केला आणि तसं लोकांना पटलं. ती मुलगी सुरुवातीलाच माझ्याकडे आली. तिने सांगितलं तुम्ही आमची केस चालवा. आमची सहकारी इथे बसलेली आहेत ॲडव्होकेट श्रिया. आमच्याकडे ती आली, रडली, सगळं तिने सांगितलं काय काय झालं. आणि आम्ही तसे रेप झालेल्या विक्टीमना आम्ही मदत करतो, अनेक वर्षांपासून करतो. मग त्या मुलीने जेव्हा म्हटलं की नाही तुम्हीच माझे वकील मला पाहिजे, मी म्हटलं तशी प्रक्रिया नसते, आपल्याला ते सरकारला ठरवायचं असतं. तर तिची थोडीशी हिंमत आली, ती स्थिरस्थावर झाली आणि तिने सांगितलं की मी आता अर्ज करायला जाते. तिने अर्ज केला पुण्याच्या पोलीस कमिशनरकडे.
मग ती विधी आणि न्याय विभागाकडे तिथे अर्ज केला की मला हे असीम सरोदे वकील पाहिजे, त्यांचे सहकारी मला पाहिजे वकील म्हणून माझी बाजू मांडण्यासाठी. आता याच्यात माझं नाव आहे म्हणजे मी माझी हुशारकी मारत नाही, पण हे लक्षात घ्या की प्रक्रिया कशी चुकीची वापरली जाते. त्यानंतर हे विवेक पंडितांचा आता उल्लेख केला, त्यांच्या मुलीलाच मी सांगितलं की ती आता आमदार झाली आहे की तू देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री परत तिसरे, त्यांची पण ओळख करून दे सगळ्यांची, हिची काय मागणी असेल तर ती सांगेल. तर तिचे विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना विधानसभेच्या आवारामध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि तिने त्यांच्याकडे अर्ज दिला. त्यांनी तो वाचला. माझं नाव पाहता पाहता ते चिडले देवेंद्र फडणवीस आणि जोरात तिने सांगितलं, मला जोरात अत्यंत बोलले ते माझ्याशी की महाराष्ट्रातले कोणतेही वकील सांग, किती पैसे खर्च झाले चालेल, पण असीम सरोदे यांची नेमणूक करणार नाही. मला आश्चर्य वाटलं की एवढं वाईट वाटण्याचं त्यांना काय कारण आहे, की आपल्याबद्दल राग येण्याचं काय कारण. पण नंतर हे सुद्धा वाटलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असलेला एक माणूस माझ्याबद्दल जर एवढा राग करत असेल तर ती माझी ताकदसुद्धा आहे. खरं तर कायद्याच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर व्हिक्टीमचा अधिकार हा सर्वमान्य आणि सर्वोच्च आहे. जी अन्यायग्रस्त व्यक्ती आहे तिला ठरवण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेल्या आर्टिकल 22मध्ये त्याचा उल्लेख आहे की प्रत्येकाला आपल्या पसंतीचा वकील नेमण्याचा हक्क आहे. तर मग व्हिक्टीमला तर तो जास्त आहे. आणि मी कोणत्याही पात्रतेत बसत नाही असं सुद्धा नाही, पण तरी त्यांना माझी नेमणूक करायची नाही. ते म्हणतात की महाराष्ट्रातला कोणताही वकील सांग, किती पैसे खर्च झाले चालतील. मग याच्यामध्ये सुद्धा एक जी गुर्मी आहे, पैसे तुमचे आहेत का असा प्रश्न आम्ही विचारला तर पैसे तुमचे आहेत का. पैशाचा जोर कोणाला दाखवता. आम्ही निवडून दिलेला आहे, तुम्ही मुख्यमंत्री झालेला आहे, मुख्यमंत्री म्हणून कायद्यानुसार काम करायचं. ते रेकॉर्ड करतात, करू द्या, हे त्यांनी दाखवलंच पाहिजे त्यांना. कारण की व्हिक्टीमचा अधिकार जिथं मान्य होत नाही तिथं न्याय कसा मिळणार तुम्ही सांगा बरं. त्याच्यामध्ये माझे एक मित्रच आहे, त्यांची आता नियुक्ती झाली सरकारी वकील म्हणून, ते सुद्धा चांगलेच वकील आहेत. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं तुम्ही माझ्यासोबत काम करा, मला काही प्रॉब्लेम नाही, मी करीन, आम्ही जरूर त्यांच्यासोबत काम करणार आहे, त्या मुलीची बाजू आम्ही मांडत राहणार आहे. पण विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याचं जे राजकारण आहे महाराष्ट्राने वाढवून ठेवलं आहे त्याच्याबद्दलचा माझा आक्षेप. माझी नियुक्ती झाली नाही झाली याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. आम्ही त्या मुलीला मदत तशी करू शकतो. आणि इथे जे वकील असेल त्यांना मला सांगायचं आहे की सर्वोच्च न्यायालयाने आता एक निर्णय दिलेला आहे की केवळ बघत बसणारे म्हणजे वॉचिंग लॉयर म्हणून नाही, तर तुम्ही त्या व्यक्तीतर्फे आर्ग्युमेंटसुद्धा करू शकता व्हिक्टीमतर्फे. एवढे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने आता दिलेले आहेत. जस्टिस नलावडे इथले कोल्हापूरचे आहेत, त्यांच्यासमोर एक केस चालली होती औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये आणि त्याच्यात त्यांनी निर्णय दिला की एकाच व्यक्तीची नेमणूक महाराष्ट्रभर सगळीकडे विशेष सरकारी वकील म्हणून का करता. R. पाटील गृहमंत्री होते तेव्हा मी त्यांना भेटलो होतो, तर त्यांनी सांगितलं ते व्यक्ती आमच्या डोक्यावरच बसले आहे, कुठून कुठून पोलिसांकडून दबाव आणतात, लोकांचे मोर्चे काढून घेतात, यांचीच नेमणूक करा असं स्वतःच सांगतात. कधीतरी याला आव्हान दिलं पाहिजे. म्हणून माझ्यासाठी हा प्रसंग महत्त्वाचा आहे. मी आजची तुम्ही तारीख पण लिहून ठेवा. मी तुम्हाला सांगतो की याच्यानंतर आपल्याला हे चित्र बदलायचं. म्हणून आता अमित शिंदे असतात, मला त्याला सांगायचं आहे. आला का? हां, अमित आहे तिथे. अमितला मला हे सांगायचं आहे की KD शिंदे सरांच्या स्मृतिप्रित्यर्थ जर काही करायचं असेल तर आपण इथे सांगली जिल्ह्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम करू शकतील अशा 30-35 वकिलांची चांगली निवड करून त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. आणि सगळीकडे त्यांनी गेलं पाहिजे की आम्हाला विशेष सरकारी वकील करा. लहान मुलांची केस असेल अत्याचाराची आम्ही करणार, रेपची केस असेल आम्ही करणार, आदिवासीवर आणि दलितांवर अत्याचार असेल आम्ही विशेष सरकारी वकील म्हणून काम करणार, महिलांवर अत्याचाराच्या केसमध्ये आम्ही विशेष सरकारी वकील म्हणून काम करणार. असे करणारे वकील तयार केले तर KD शिंदे सरांना खरी श्रद्धांजली ठरेल. आणि त्याची सुरुवात सांगलीपासून झाली पाहिजे असं माझं मत. नलावडे सरांनी सांगितलं की साधारणतः स्थानिक वकिलांना विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली पाहिजे. कारण की प्रवासाचा सतत ताण येऊन प्रवास खर्च करून आणि तरी प्रवास जमत नाही बरेचदा. एवढ्या केसेस एकाच माणसाकडे विशेष समजून देणं हे बरोबर नाही. त्यांच्यावर एवढा कामाचा भार देणं चांगलं नाही.
आता ते काही याच्यामध्ये आहेत आणि तिथे शंकास्पद वगैरे गोष्टी झाल्या त्या पण मी सांगेन, पण नंतरचा तो भाग आहे. पण मुख्य विषय हा आहे की सरकारने त्यांची अभिव्यक्ती सरकारी वकील नेमण्याची चांगल्या पद्धतीने, निकोप पद्धतीने आणि विवेकपूर्ण पद्धतीने वापरली पाहिजे. माझं मत आहे, मला कोणत्याच केसमध्ये नेमू नका, दुसऱ्या वकिलांना नेमा. पण एकच वकील घेऊन बसायचं आणि त्याचे लाड करायचे हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही. परिवर्तन घडेल असा विश्वास मला आहे आणि स्वातंत्र्य आणि निपक्षपातीपणा याच्यासाठी आपण बोलत राहिलं पाहिजे. सत्तेच्या वरांड्यात जे स्वातंत्र्य आणि निपक्षपातीपणा मरून पडलेले आहे, स्वातंत्र्य आणि निपक्षपणा याचा वध होतो आहे, याचं निधन होते आहे, याची हत्या होते आहे. त्या स्वातंत्र्याला आणि निपक्षतेला आपल्याला वाचवायचं आणि त्यासाठी काम करणं ही लोकशाहीची भूक आपल्याला लागल्याशिवाय होणार नाही. जेव्हा लोकशाहीची भूक लागेल आणि एखादा माणूस तोंड उघडेल, माझ्यासोबत अनेक जण उभे राहतील, धनाजी गुरव सरांसोबत उभे राहतील, इथे बसलेल्या सगळ्यांसोबत उभे राहतील, डॉक्टर बाबूराव गुरव साहेबांसोबत उभे राहतील, तेव्हा कुठे लोकशाहीचा आवाज बुलंद होणार आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून केवळ के.डी. शिंदे सरांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम घेऊन चालणार नाही, तर आता अमित आलेला आहे म्हणून त्याच्यावर तर खूप मोठी जबाबदारी आहे. आपण आमचे आजोबा म्हणायचे, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध करा. खरं तर त्यांच्यातले जे चांगले गुण आहे के.डी. शिंदे सरांचे, जे मी सुरुवातीला सांगितले तशाप्रमाणे आपण वागायला सुरुवात केली तर परिवर्तन अटळ आहे. वकिलांकडून माझ्या खूप जास्त अपेक्षा आहे. मी मागे एक गोष्ट सांगितली होती, ती सांगतो आणि थांबतो. जेव्हा मी उद्धव ठाकरे साहेबांनी मला सांगितलं की हा निर्णय समजून सांगा लोकांना, जनता न्यायालयामध्ये बोलावलं होतं, तेव्हा मी शेवटी एक गोष्ट सांगितली की दोन मित्र असतात आणि एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो की माझ्या बकरीने अंड दिलं आहे. मी म्हणतो, अरे बकरी अंडी देते का? तो म्हणतो, दिला आहे, तू चल मी दाखवतो तुला. मग तो घेऊन जातो. जेव्हा त्याच्या घरी तो जातो तेव्हा तो पाहतो की त्याच्या कोंबडीचंच नाव त्यांनी बकरी ठेवले. तसंच राहुल नार्वेकर साहेबांनी न्यायाचं, अन्यायाचं नाव न्याय ठेवलं आणि निर्णय देऊन टाकला आणि एक बेकायदेशीर सरकार 2.5 वर्ष आपल्या बोकांनी मारलं. सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे, त्याच्याबद्दलची ती केस वरती येऊच दिली जात नाही, त्यासाठी कोण षडयंत्र करतात मला माहीत नाही. परंतु आनंदाची गोष्ट आहे की आता 1.5 वर्ष ती केस दाबून ठेवल्या नाहीत आहे. 7 तारखेला ती केस लागली आहे. आणि जर सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी मनात आणलं तर एक महत्त्वाचा दणका महाराष्ट्राला बसू शकतो. आणि शिवसेना हे नाव खरं कोणाचं आहे, धनुष्यबाण हे चिन्ह खरं कोणाचं आणि कोणी चोरलं, याच्याबद्दलचा तो निर्णय येऊ शकतो किंवा त्याच्याबद्दलची एक महत्त्वाची पायरी चढली जाऊ शकते. या संदर्भात सुद्धा अभिव्यक्ती सर्वोच्च न्यायालयातून येणारी ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यांना न्याय देण्याचा हक्क आहे आणि म्हणून मी मगाशीसुद्धा सांगितलं की केवळ न्याय देऊन चालणार नाही, अनेक प्रकरणांमध्ये न्यायिकता त्याच्यामध्ये असली पाहिजे. आत्तापर्यंत शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पक्षासोबत न्यायसुद्धा झालेला नाही आणि न्यायिकतासुद्धा झाली. आणि त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक मुद्दा म्हणून माझ्यासाठी तो महत्त्वाचा मुद्दा आहे. बाकी मला त्या राजकीय पक्षांचंसुद्धा काही करायचं नाही, पण हा निर्णय चांगल्या पद्धतीने जर आला तर न्यायिकता प्रस्थापित होताना दिसेल आणि एक चांगली अभिव्यक्ती म्हणून आपण न्यायालयाच्या त्या निर्णयाकडे बघू शकतो. धन्यवाद.